तेजो भास्कर उमले उघडून क्षितिजाचे पडदे, तेजो भास्कर उमले उघडून क्षितिजाचे पडदे, प्रसन्न व्हावे शुभवरदे श्री सरस्वती शारदे, प्रसन्न व्हावे शुभवरदे श्री सरस्वती शारदे. गजाननाचा उजवा कर तू आदी मंगलता, उपनिषदातील प्रथम ऋचा तू सामातील संगीता. हे ज्ञानदीप रक्षिते, हे तेजोमय देवते, प्रसन्न भावे शुभवरदे श्री सरस्वती शारदे, प्रसन्न भावे शुभवरदे श्री सरस्वती शारदे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ अर्चना धनंजय संबरकर, साहित्यिक सखी समूहाच्या वतीने आयोजित अभिनव अशा पुस्तक परिचय व चर्चा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आभासी व्यासपीठावर मी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. या आभासी व्यासपीठावर आपण आज ज्या कथासंग्रहाचा परिचय करून घेणार आहोत त्या पुस्तकाचे नाव आहे ऋषिमा. ऋषिमा म्हणजेच पौर्णिमेच्या चंद्राचे शीतल चांदणे. साहित्याचे हे चांदणे शिंपीत जाणाऱ्या या कथासंग्रहाच्या लेखिका आहेत सौ अश्विनी निवर्गी आणि सौ प्रज्ञा भारसवाडकर. या दोघीजणी माझ्या साहित्यिक प्रवासाला आधार आणि आकार देणाऱ्या माझ्या अत्यंत जीवलग आहेत आणि म्हणूनच मी या कार्यक्रमाच्या संचालनाची चटकन हस्तगत केली. सुंदर अशा चंद्राचं चांदणं कथारूपात कसं विखुरलं आहे, पसरलं आहे हे आपल्याला पुस्तक परिचय चर्चेतून सांगणार आहेत आजच्या मृदुलाताई कुलकर्णी आणि स्मिताताई पेशवे. त्याचप्रमाणे आत्ता आपण जाणून घेतलंय की या पुस्तकाचे प्रकाशक हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहू शकतात, अन्यथा त्यांनी त्यांचा शुभेच्छा संदेश हा देखील आपल्याला पाठवलेला आहे. पुन्हा एकदा शब्दसुमनांनी सर्वांचं स्वागत करते आणि आपली उत्सुकता अधिक न ताणता आपण लगेचच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकडे वळूया. या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक मांडण्यासाठी मी रेखा यांना आमंत्रित करते आहे. रेखाताई जेगरकर. नमस्कार, मी रेखा जेगरकर. काय सांगू बाई माझ्या मनाची व्यथा, काय सांगू बाई माझ्या मनाची व्यथा, लेखणी तूच लिही माझी जीवन कथा, लेखणी तूच लिही माझी जीवन कथा. साहित्यिक सखी समूहाचा आज जो ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहे त्याचं नाव आहे पुस्तक परिचय व चर्चा. साहित्यिक सखी समूहाच्या संस्थापिका अश्विनी निवर्गे, संचालिका आमच्या अश्विनी देशमुख, सुनंदा सरकार, अर्चना नाविगीकर, उषाताई चोंडीकर आणि इतर सर्व संचालिकांचं स्वागत करते. तसेच आजच्या वक्त्या आमच्या सौ मृदुलाताई कुलकर्णी व सौ स्मिताताई कुलकर्णी यांचंही मी स्वागत करते. आज जवळजवळ 5 वर्षापूर्वी जो ते बीज पेरलं लेखनाचं, त्याचा आज वटवृक्ष झालं असं मी म्हणणार नाही, त्याचा महासागर झालं असं मी म्हणते. कारण एवढा पसारा वाढला आहे, 300च्या वर महिला लेखिका झाल्या आहेत की ज्या एक ओळही लिहू शकत नव्हत्या त्या आज भरभरून लिखाण करतायत आणि या लिखाणासाठी रोज विषय दिले, 3-4 वर्षापासून विषय दिले जातात आणि त्या विषयावर भरभरून लिखाण होतं, त्यांना प्रतिक्रिया दिल्या जातात, त्यांचा आढावा घेतला जातो. संध्याकाळी रसग्रहण, परीक्षण हे सर्व सदर हे नित्य नियमाने सतत चालू आहे. आणि इतकंच नव्हे तर आणखीन प्रोत्साहन मिळण्यासाठी अश्विनीताईंच्या सुपीक मेंदूतून नवीन नवीन कल्पना आकार घेत गेल्या. तर सर्वांना मार्गदर्शन होण्यासाठी गद्य आणि पद्य या विषयाच्या अनेक प्रकारांसाठी कार्यशाळा घेतल्या गेल्या. या कार्यशाळामध्ये अनेक कवी, लेखक यांना आमंत्रित केलं गेलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जणींना
खूप सुंदर सुंदर छान अशी महत्वपूर्ण माहिती मिळत गेली. इतकंच नव्हे तर या कार्यशाळेनंतर सर्वांच्या स्पर्धाही घेतल्या गेल्या. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला डिजिटल सर्टिफिकेट तर मिळालंच, परंतु ज्यांचे नंबर आले त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. म्हणजे त्यांना प्रोत्साहित कसं करायचं हे अश्विनी त्यांच्या डोक्यात सतत चालू असतं. आणि एवढ्यावरूनच त्या थांबल्या नाहीत, तर सर्व संचालक मंडळांनी मिळून आपला प्रातिनिधिक काव्यसंग्रह, कथासंग्रह आणि वैयक्तिक कथासंग्रह, काव्यसंग्रह असे प्रकाशित करण्याचा जो ध्यास घेतला. तुम्हाला कल्पना नाहीये, आज 50 ते 60 पुस्तकं आपल्या साहित्यिक समूहाच्या लेखकांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. आणखीन 25-30 पुस्तकं ही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. याच्या पुढचं पाऊल म्हणजे आमचा डिजिटल दिवाळी अंक आम्ही काढला आणि त्या एका दिवाळी अंकाला तर पुरस्कारही मिळाला. आणि याच्याही पुढची आणखीन म्हणजे ह्या बाईचं डोकं कसं चालत असतं, कायम काहीतरी काहीतरी क्रिया होत असते मेंदूमध्ये. त्याच्या पुढची संकल्पना म्हणजे आभासी याच्यावर म्हणजे ऑनलाईन याच्यावर आमचं साहित्य सखी समूहाचं साहित्य संमेलन घेतलं गेलं. बघा म्हणजे अफाट कल्पना. आणि ते साहित्य संमेलन इतकं गाजलं सगळीकडे त्याचा गवगवा झालेला आहे. सगळे मिळून हे पहिलं डिजिटल साहित्य संमेलन. तर हा मानाचा तुरा फक्त साहित्यिक सखी समूहालाच मिळालेला आहे आणि तो आमच्या साहित्यिक सखीच्या सर्व संचालिकांच्यामुळे आणि लेखिकांच्या कवयित्रींच्यामुळे मिळालेला आहे. आता यानंतर स्पर्धा झाल्या, ऑनलाईन साहित्य संमेलन झालं, प्रकाशित पुस्तकं झाली. आता काय सगळं संपलं असं मला तर वाटत होतं, पण अश्विनी त्यांच्या डोक्यात घरा 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 काहीतरी फिरत असणार याची कल्पना मला होतीच. लगेच त्याने एक बॉम्ब टाकलाच. म्हणाल्या इतकी पुस्तकं प्रकाशित झाली, कुणालाही ते सगळे अगदी वैयक्तिक वाचता येणार नाही. मग आपण असं करूयात का की पुस्तकं त्यांची आहेत प्रकाशित झाली त्याच्यावर एक दोघींनी बोलायचं. ती पुस्तकं वाचून त्यावर त्यांच्या म्हणजे त्यांचे विचार मांडायचे, त्याच्यावर चर्चा करायची. कल्पना कशी वाटली? अरे बापरे म्हटलं, हा तर म्हणजे एकदम मस्त ना म्हटलं, एकदम चांगली मेजवानी, आईची मेजवानी मिळणार आहे सगळ्यांना. तर अशा रीतीने आज आपला जो विषय आहे तो आहे पुस्तक परिचय व चर्चा. तर यामध्ये पहिलंच पुस्तक साहित्य सखी समूहात प्रकाशित केलेलं बरं का. तर ते प्रकाशक आहेत के प्रकाशन तर्फे सागर गुडमवार यांनी प्रकाशित केलेलं ऋषिमा हा कथासंग्रह पहिल्यांदा आपण घेतोय. आणि या कथासंग्रहाच्या लेखिका आहेत स्वतः अश्विनीताई निवर्गी आणि आमच्या प्रज्ञा बरसवाडकर मॅडम. तर दोघांचे पुस्तक जे पुस्तक आहे प्रत्येकीच्या 5-5 कथा त्यामध्ये आलेल्या आहेत. आणि अश्विनीताईंचं त्याचं फुलपाखरू, निशी सुशी न्यूज चॅनल, नाण्याची तिसरी बाजू, अंधारातील सावली आणि चौकट ह्या 5 कथा आहेत. तसंच प्रज्ञा त्यांचा विवाह, दृष्टिकोन, शाळा, तिचा प्रवास आणि उशी अशा 5 या निदान ह्या शीर्षकावरून तरी मला असं वाटतं की या कथा सामाजिक, कौटुंबिक, रहस्य, गूढ कथा यांनीच भरलेला आहे. बरोबर आहे ना अश्विनीताई? तर अशा या सुंदर कथांचा आतमध्ये काय गाभा आहे बाबा, त्याच्यामध्ये काय काय त्यांनी लिखाण केले, कसं केलेलं आहे, काय त्यांच्या कल्पना वापरल्या, त्यातून काय निष्कर्ष काढलेला आहे, हे सगळं समजण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि आमच्या साहित्यिक सखी समूहाच्याच 2 वक्त्या एकदम अत्यंत हुशार, अतिशय सुज्ञ अशा मृदुलाताई कुलकर्णी आणि आमच्या स्मिताताई पेशवे या दोघी जणी त्यावर आपलं भाष्य मांडणार आहेत. आणि ते आपण सर्वांनी ऐकूयात आणि त्यातून आपल्याला काय वाटतं त्याच्यावर आपणही चर्चा करूयात. आणि ही प्रस्तावना मी संपवते. तर आणि हा आमचा जो महासागर आहे आपल्या देशातून परदेशात पण गेलेला आहे, तो महासागर आपण असाच मोठा होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करून मी माझी प्रस्तावना संपवते. त्रुटी असल्यास क्षमस्व. धन्यवाद. धन्यवाद रेखाताई. या आटोपशीर आणि नेमक्या प्रास्ताविकानंतर आजच्या लेखिका द्वयींपैकी
एक असणाऱ्या सौ अश्विनी निवर्गी यांचा परिचय आता आपण प्रथम जाणून घेऊया. खरं तर अश्विनीताईचा परिचय देण्याची गरज नाही आहे, नाम ही काफी आहे. तरी देखील आपल्या या कार्यक्रमाचं औचित्य म्हणून आपण अश्विनीताईचा परिचय आधी जाणून घेऊया. मी अनिता संकाळेताईंना विनंती करते की आपण अश्विनीताईचा परिचय करून द्यावा. नमस्कार सखींनो. निशिमा या कथा संग्रहाच्या 2 लेखिका आहेत. त्यामध्ये एक आहे सौ अश्विनी महेश निवर्गी मॅडम. यांचा परिचय देण्याची खरंच गरज नाही, भरपूर परिचय सर्वांना आहे, तरी एक औपचारिकता म्हणून मी परिचय देते. तर त्या एम.फिल, एम.एड, नेट अशा विविध पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. आणखीही वेगवेगळ्या पदव्या त्या मिळवण्याचा म्हणजे अगदी शिकण्याची त्यांची खूपच भूक आहे अशी मला दिसून येतं. तर त्यांचा अनुभव जर पाहिला तर विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये अध्यापन करण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे. तसेच प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. अनेक महाविद्यालयामध्ये विद्यालयामध्ये त्या व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित केलं जातं. विशेष करून पालक सभेमध्ये अतिशय सुंदर त्यांचे व्याख्यान पुढील पिढींना अगदी मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकायला मिळतात, उपयोग होतो. तसेच आपल्या साहित्यिक सखी समूहाच्या त्या अगदी प्रमुख संचालिका आहेत. आणि आम्ही सिद्ध लेखिका जी राष्ट्रीय स्तरावरची जी कार्यकारिणी आहे, संस्था जी आहे त्याच्या राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीमध्ये सुद्धा त्या सभासद आहेत. तसेच मराठवाडा प्रमुख आहेत आणि लातूर जिल्हा अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या विविध कथा अतिशय म्हणजे उत्कृष्ट कथा लेखन त्यांचं आहे. आणि त्यांच्या विविध कथा कविता म्हणजे विविधता आहे त्यांच्या लेखनामध्ये. कविताही लिहितात, लेख लिहितात. तर त्यांच्या या कथा कविता या सर्व वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, मासिकांमधून, दिवाळी अंकातून त्या प्रकाशित झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि त्या अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचालनही करतात. त्यांची 30 पुस्तके प्रकाशित आहेत. 200 पेक्षा अधिक म्हणजे जास्त त्यांच्या कथा प्रकाशित आहेत. युट्यूबवर त्यांच्या कथांचं अभिवाचन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, मीही ऐकलेलं आहे. अगदी काम करत करत आपण ते ऐकू शकतो. म्हणजे खूपच सुंदर असं अभिवाचन त्यांच्या या कथांचं ऐकायला मिळतं. साहित्यिक सखी समूहातर्फे जे 4 प्रकाशित पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली 4 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 45 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. तर हे सर्व श्रेय मी त्यांनाच देते. तर त्यांच्या कथांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. तर उदगीरच्या रंगकर्मी प्रतिष्ठानतर्फे त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. तसेच बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालय उदगीर तर्फे नारी शक्ती सन्मान त्यांना मिळालेला आहे. जिव्हाळा ग्रुप तर्फे त्यांना कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तसेच एक महत्वाचा पुरस्कार रसिक प्रेम साहित्य गौरव पुरस्कार सुद्धा 2023-24 चा त्यांना मिळालेला आहे. तर मला वाटतं त्यांचा परिचय देण्यासाठी वेळ अपुरा आहे. खूप खूप असा त्यांचा परिचय मी देऊ शकेन. तर अशा उत्तम नेतृत्व गुण असलेल्या उत्कृष्ट कथा लेखिका, कुशल नियोजन करणाऱ्या आणि महिलांना लेखनासाठीच नाही तर तंत्रज्ञानामध्ये सुद्धा त्या खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. त्यांचं एक वाक्य नेहमी असतं की तुम्ही कधी या, केव्हा या, मी तुम्हाला सांगते. म्हणजे नेहमी त्या सर्वांना शिकवण्यासाठी तत्पर असतात. मला एक सांगू इच्छिते इथं की थोडंसं कुठेतरी एक अकस्मात काही असेल मनामध्ये असतं की मला जे येतं ते मी प्रत्येकाला यायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे दुसऱ्यांना शिकवण्याची प्रत्येकाची तयारी नसते. पण हे मोठं मन अश्विनी मॅडम मध्ये मला दिसून आलं की त्यांना आपल्यासारखं सर्वांनी खूप खूप शिकावं आणि आपल्यासाठी वेळ द्यावा. हा उत्तम अगदी खूपच चांगला गुण महिलांमध्ये असायलाच पाहिजे. हा एक उत्तम गुण मी त्यांच्यामध्ये पाहते आणि त्यांचा परिचय खूप आहे, परंतु वेळेअभावी मी त्यांचा इतकाच परिचय देऊन धन्यवाद. अगदी खरं आहे ताई. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन, असं व्रतच आपल्या अश्विनीताईंनी घेतलेलं आहे. आणि आत्ताच आपण ज्यांचं शिक्षण, कला, साहित्य क्षेत्रातलं एवढा समृद्ध परिचय ऐकून घेतला, त्या अश्विनीताईचंच आपण पुस्तकाविषयीचं मनोगत आता जाणून घेणार आहोत. तेव्हा मी अश्विनीताई निवर्गी यांना या ठिकाणी पुस्तकाविषयीचं मला वाटतं नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे, कारण ताईंचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. स्क्रीन शेअरिंग कोणाचं होतंय?
प्रभा कोण आहेत त्यांचं स्क्रीन शेअरिंग होत आहे. अश्विनी ताई, नंतर घ्यायचंय का मग? हॅलो, त्यांनी स्क्रीन शेअरिंग बंद केलंय. हो स्क्रीन शेअरिंग केलंय, पण अश्विनी ताईंच्या आवाजाचा प्रॉब्लेम. येतोय. ठीक. अश्विनीताई निवर्गी यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करते. तुला बंद करता येईल अर्चना? झालंय बंद झालं. लिंक मी नाही दिलेली आहे, लिंक अश्विनीताईने दिली, त्यामुळे ते तिलाच हँडल करायला लागेल. अधूनमधून असा आवाज तुम्हाला सगळ्यांना ऐकू येत होता का व्यवस्थित? हो येतोय, आम्हाला व्यवस्थित आवाज येतोय तुझा, काय अडचण नाही. तुम्हाला सर्वांना ऐकू येत होता का व्यवस्थित आवाज? हो ऐकू आवाज येतोय ना आता? ओके, काही हरकत नाही. चालेल. अश्विनी दिसत नाही आपली, आहेत ना, कॅमेरा ऑन नाही का? आहेत. आता येतोय. निवर्गी ताई दिसतात. मी दिसत नाहीये का? माझं चालू आहे, कॅमेरा चालू आहे आणि आवाज पण चालू आहे. हा ते आवाज येतोय पण दिसत नाही. आवाज येतोय पण दिसत नाहीयेत तुम्ही. काही तांत्रिक अडचणीमुळे मी आता अनिता संकाळी त्यांना विनंती करते की आपल्या या कथासंग्रहातील ज्या दुसऱ्या लेखिका आहेत सौ प्रज्ञा भारसवाडकर यांचा परिचय त्यांनी आपल्याला करून द्यावा. अनिता संकाळी. नमस्कार. निशिमा कथा संग्रहाच्या दुसऱ्या लेखिका आहेत सौ प्रज्ञा शशिकांत भारसवाडकर. मूळ गाव त्यांचं परभणी आहे, परंतु त्या सध्या पुणे येथे स्थायिक आहेत. त्यांचे छंद लेखन, वाचन आणि फॅशन डिझायनिंग. अनेक वृत्तपत्रातून आणि विविध दिवाळी अंकामध्ये त्यांच्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. उत्कृष्ट लेखन आहे त्यांचं. त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. सूर्यवंश कथा स्पर्धेत त्यांना लक्षवेधी कथा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच सावित्रीबाई काव्य पुरस्कार मिळालेला आहे. आम्ही सिद्ध लेखिका कथा स्पर्धेत त्यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. तसेच विविध साहित्याच्या विविध कला त्यांना अवगत आहेत. चारोळी लेखन, कविता लेखन, कथा अशा साहित्याच्या विविध प्रकारात त्या उत्तम लेखन करतात. धन्यवाद. खरंय. रिशिमाच्या आपल्या दुसऱ्या लेखिका ज्या आहेत प्रज्ञा भारसवाडकर, त्यांचा हा साहित्य क्षेत्रातला अतिशय आश्वासक असा परिचय आपण करून दिला. आणि लगेचच आपण आता लेखिका सौ प्रज्ञा भारसवाडकर यांचं पुस्तकाविषयीचं त्यांचं मनोगत ऐकूया. प्रज्ञा भारसवाडकर. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या आयुष्यातला आज हा खूप मोठा भाग्याचा दिवस आहे. माझी वहिनी मंजरी मार्लेगावकर हिच्यामुळे मला अश्विनी निवर्गी ताईंची ओळख झाली आणि मी साहित्यिक सखीत या समूहात आले. त्यानंतर मी कथालेखनाची सुरुवात केली. माझी पहिलीच कथा विवाह ही आहे, जी आता आपल्या रिशिमा या कथा संग्रहात सामील आहे. विवाह ह्या कथेचं अभिवाचन सुनंदाताई सरदार यांनी केलं आणि मला आसमान ठेंगणं वाटलं. त्या दिवशी खरंच खूप आनंद झाला होता, ज्या दिवशी माझं पहिल्यांदा विवाह या कथेचं अभिवाचन सुनंदाताई सरदार यांनी उत्तमरित्या केलं होतं. अशाच मी हळूहळू कथा लिहित गेले आणि एके दिवशी जो सोन्याचा दिवस माझ्या आयुष्यात होता, त्या दिवशी मी आणि अश्विनीताईंनी रिशिमा ह्या नावाचं पुस्तक करण्याचं ठरवलं. रिशिमाचा या 5 कथेचा प्रवास तर आहेच, पण या रिशिमा ह्या नावाविषयी बोलायचं झालं तर रिशिमा म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश, चंद्रप्रकाश.
आणि मला ते नाव अगदी माझ्या जवळचं वाटलं. माझ्या नवऱ्याचं नाव शशिकांत आणि त्या पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश रेशिमा. आणि हे माझं पहिलं पुस्तक. त्यामुळे आम्हाला पुस्तकाविषयी असं भरभरून बोलावं वाटतं. मी लेखिका म्हणून माझं पहिल्यांदाच या पुस्तकात नाव लागलेलं आहे. आतापर्यंत मी म्हणजे एक एक कथा बऱ्याच पुस्तकात दिल्या, पण नाव माझं नव्हतं. हे पहिलंच पुस्तक असं आहे की ज्यांना मला ओळख दिली. या ओळखीचं आणि अश्विनीताई सोबतच्या पुस्तकाचं हे दुग्ध शर्करा योग आहे असं समजते मी. आणि ह्या चंद्रप्रकाशात आम्हा दोघा मैत्रिणींचा प्रवास असंच अखंड चालू राहो ही प्रार्थना देवाकडे करते. त्या पुस्तकाची बांधणी, लेखन, पुस्तक छपाई ही सागर सरांनी उत्तमरित्या केली. त्यांचेही धन्यवाद. आणि या चर्चासत्रात सगळ्या सहभागी झालेल्या माझ्या सगळ्या साहित्यिक सखीचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद प्रतिभा भगिनी. या शीतल चांदण्यात आम्ही देखील थोड्याच वेळात आता नाहून निघणारच आहोत. मला वाटतं अश्विनीताईची तांत्रिक अडचण दूर झालेली असावी, तर आपण आता अश्विनीताईचं पण मनोगत या ठिकाणी ऐकूया. आता माझा आवाज व्यवस्थित येतोय? मी दिसते आहे ना सर्वांना? ओके. हो. माझ्या सहलेखिका प्रज्ञाताई भारसवाडकर, या पुस्तकाचे प्रकाशक डॉक्टर सागर गुडमेवार, दोन्ही मार्गदर्शिका मृदुला ताई दिसत नाही. मी कोणाला दिसत नाहीये का? मला नाही दिसत. मला नाही दिसत. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. नेटवर्क स्ट्रॉंग झालं की आपोआप व्हिडिओ दिसायला लागतो. चालेल चालेल चालेल. तोपर्यंत माझं बोलणं ऐका, मधूनच मी दिसेन पण तुम्हाला अजून मधून. तर सगळ्यांनी माईक प्लीज फक्त बंद करा. तर आणि माझ्या दोन्ही मार्गदर्शिका मृदुलाताई कुलकर्णी आणि स्मिताताई पेशवे, शिवाय या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व लेखिका आणि इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व जिवलग मैत्रिणींनो नमस्कार. साहित्यिक सखी समूहाच्या बद्दलचं प्रास्ताविक रेखाताईंनी आताच खूप छान केलेलं आहे. साहित्यिक सखी समूह कसा सुरू झाला, काय झालं, आपण कुठपर्यंत आलो, या वाटचालीचा खूप सुंदर आढावा त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे त्याबद्दल मी विशेष असं काही पुन्हा वेगळं असं सांगणार नाही. साहित्यिक सखी समूहाची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली, परंतु ती फारशी चर्चेसाठी कधी घेतली गेली नाहीत. आपण खूप मेहनत करून लिहितो आहोत, आपली कल्पकता सगळी पणाला लावतो आहोत, अगदी खूप छान लिहितो, आपण प्रकाशित करतो, त्याच्यासाठी पैसे खर्च करतो, परंतु ते पुस्तक त्याच्यावर फारशी कितीसे लोक ते वाचतात किंवा त्याच्यावर चर्चा करतात, फारसं ते कोणाच्या समोर येत नाही. म्हणून मला असं वाटलं की आपल्या पुस्तकांवर चर्चा व्हायला हवी. आणि मग ही चर्चेचा हा पहिला भाग आहे. रेशिमा हे पहिल्यांदा आम्ही निवडलं. इथून पुढे साहित्यिक सखीच्या अनेक लेखिकांची पुस्तकं अशाच पद्धतीनं पुस्तक परिचय व चर्चा या कार्यक्रमामध्ये येणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते की पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आपलं पुस्तक तुम्ही माझ्याकडे द्या. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या समूहाच्या बाहेरील लोकांनी या पुस्तकावर चर्चा करावी, आपण त्यांना सुद्धा आमंत्रित करणार आहोत आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीचा हा पहिलाच भाग आहे. आता मनोगत व्यक्त करत असताना पुस्तकाबद्दल मी असं सांगेन की माझं पण हे भाग्य आहे की प्रज्ञाताईंसारखी खूप छान मैत्रीण, नातेवाईक आहेत, त्या माझ्या अगदी जवळच्या नातेवाईक आहेत. पण त्याहीपेक्षा आमची घट्ट मैत्री आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची इच्छा होती, त्यांनी ती मला बोलून दाखवली की मला तुमच्यासोबत एक पुस्तक काढायचं आहे. तर मी म्हटलं काही हरकत नाही, आपण करूया. मग त्यांच्या 5 कथा, माझ्या 5 कथा, अशा मिळून आम्ही 10 कथांचा संग्रह तयार केला. पहिली गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की याच्यामध्ये माझ्या ज्या 5 कथा आहेत, फुलपाखरू, निशा सुशी, न्यूज चॅनल, नाण्याची तिसरी बाजू, चौकट आणि अंधारातील सावली, या 5ही कथांमध्ये पहिली गोष्ट ही आहे की विविधता आहे. एक विनोदी कथा आहे, एक गूढ कथा आहे, एक कौटुंबिक कथा आहे, एक सामाजिक कथा आहे. तर माझा प्रयत्न हा होता की 5 कथा जर आपल्याला द्यायच्या तर एकाच टाईपच्या 5 कथा न देता आपण 5 वेगवेगळ्या प्रकारच्या कथा द्याव्यात. लेखक जेव्हा लिहितो, मी फक्त माझी भूमिका मांडत आहे लेखिका म्हणून, की जेव्हा एखादा लेखक लिहितो, लिहिणं ही त्याची गरज असते, भावनिक मानसिक गरज असते, त्याला व्यक्त व्हायचं असतं. पण तो लिहितो म्हणजे तो काय करतो,
तो त्याला आलेल्या अनुभवांचा विचार करतो, इतरांना आलेल्या अनुभवांकडे संवेदनशील मनानं बघतो, ते टिकतो त्याच्या मनामध्ये. त्याच्यानंतर त्याचं निरीक्षण अतिशय बारकाईचं असतं, त्याचं मन संवेदनशील असतं, तो सगळ्या जगाकडे बघत असतो, त्याच्या मनामध्ये उलथापालथ चालू असते, तो विचार करत असतो की हे काय चालू आहे, याच्यातलं कुठलं त्याला आवडतं, कुठलं आवडत नाही. ह्या सगळ्याचा विचार करून मग तो जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या मनातले विचार त्याच्या लेखणीमध्ये असतात आणि ते कागदावर उतरतात. त्याच्या मनात जे चालू असतं तो ते त्या लेखणीच्या माध्यमातून तो लिहित असतो. आता या कथांमध्ये असं आहे की फुलपाखरू ही जी पहिलीच कथा आहे, तर ती कथा ही माझ्या अतिशय म्हणजे कधी कधी असं असतं की जसं एका आईला जर 3 मुलं असतील तर तिन्हीवरही तिचं प्रेम असतंच, सारखंच प्रेम असतं, पण तरीही त्या प्रत्येकामधला वेगळा वेगळा काहीतरी गुण असतो. त्याच्यातला एखादा गुण असा असतो एखाद्याचा की ते तिला विशेष प्रिय असतं. तसं या 5 कथा माझ्या 5ही कथा मला खूप आवडतात, पण त्याच्यातली माझी सगळ्यात आवडती आणि माझ्या जीवाभावाची कथा म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरू ही कथा मला का आवडते, तर या कथेमध्ये असं आहे की त्याची जी नायिका आहे तर तिला सौंदर्याचे म्हणजे हे माझे विचार हे आहेत, एखादी स्त्री सुंदर आहे की नाही हे मी कसं ठरवेन, तर तिचं वजन किती आहे, उंची किती आहे, तिच्या अवयवाची लांबी रुंदी किती आहे, तिच्या कातडीचा रंग कसा आहे, याच्यावरून मला नाही वाटत की कोणी स्त्री सुंदर आहे की नाही. मला असं वाटतं की तिच्या अंगचे जे गुण आहेत ज्यांना तिनं विकसित केलेलं आहे आणि तिच्या कर्तृत्वाची जी उंची तिने गाठलेली आहे त्याच्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाला जी झळाळी येते आहे त्याच्यामुळे ती सुंदर दिसते. आणि माझा हा विचार फुलपाखरू या कथेमध्ये जसाच्या तसा बरोबर उतरलेला आहे. त्याच्यानंतर निशा सुशी न्यूज चॅनल. आता माझ्या या प्रत्येकच कथेविषयी मी जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण ते काम मी मृदुला ताईंना करायला सांगितलेलं आहे. मी फक्त लेखिका म्हणून माझी जी भूमिका आहे तेवढीच फक्त या ठिकाणी मांडते आहे. निशा सुशी न्यूज चॅनल ही विनोदी कथा आहे. याच्यातली निशा जी आहे ती भांडेवाली आहे आणि सुशी जी आहे ती स्वयंपाक करणारी बाई आहे. आता याला न्यूज चॅनल का म्हटलंय तर घरोघरी अनेक घरांमध्ये हे चित्र आपल्याला दिसतं की गॉसिप करण्यामध्ये या फार माहीर असतात. त्यामुळे त्या कशा बोलतात. आता आमच्या घरामध्ये पूर्वी अशा बायका यायच्या, हल्लीच्या बायकांना मी अगदी स्ट्रिक्टली सांगितलंय की बडबड करायची नाही, यायचं काम करायचं आणि यायचं, कारण मला गॉसिप मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. परंतु मी पाहिलेलं आहे जेव्हा मी माझ्या शेजारी बघते किंवा आमच्या नातेवाईकांकडे बघते या बायका काय काय सांगत असतात. परंतु या कथेच्या शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की अशा गोष्टींमध्ये जरी आपल्याला तात्पुरता आनंद मिळत असला, या गमती जमती ऐकण्यामध्ये कुणाकुणाच्या घरात काय काय चाललेलं आहे याच्याविषयी, तरी सुद्धा जेव्हा या बायका बाहेरच्या गोष्टी तुमच्या घरी येऊन सांगतात तेव्हा तुमच्याही घरातल्या असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी सुद्धा त्या बाहेर जाऊन सांगतात. त्यानंतर तिसरी आहे नाण्याची तिसरी बाजू. मी स्वतःला कितीही बंडखोर, मी समजते मी स्वतःला बंडखोर लेखिका समजते, परंतु तरीही नाण्याची तिसरी बाजू मध्ये मी हे सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीवर स्त्री म्हणून काही जबाबदाऱ्या आहेत ज्या नैसर्गिक रीतीने तिला दिलेल्या आहेत, देवाने दिलेल्या आहेत. तर मग मूल जन्माला घालणं, त्याला दूध पाजणं, त्याची काळजी घेणं, त्या पूर्ण प्रोसेस मध्ये इतर सर्व गोष्टी, मग करिअर असेल, स्वतःची 4 सुख असतील, या सर्व बाजूला ठेवून आपल्याला त्या बाळाकडे बघितलं पाहिजे. याच्यातली जी नायिका आहे तिला अमेरिकेला जायचं आहे आणि अमेरिकेला जाण्यासाठी तिला गर्भपात करावा असं वाटतं, कारण ती आई होणार आहे. तर आई होऊ की करिअर बघू, म्हणजे हल्लीच्या स्त्रियांसमोर नेहमी जे 2 प्रश्न असतात की करिअरला प्राधान्य द्यावं का मुलाला प्राधान्य द्यावं, घराकडे बघावं की नोकरीकडे बघावं. तर याचा सुवर्ण मध्य कसा साधावा आणि प्रायोरिटी प्राधान्य कशाला द्यावं हे मी या कथेमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर चौकट. चौकट ही जी कथा आहे याच्यामध्ये विधवा स्त्रीवरची ही कथा आहे आणि मी खरंच स्वतःला खूप बंडखोर लेखिका समजते. त्याचं कारण असं आहे की समाजामधल्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत किंवा आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, रूढी परंपरा आहेत, ज्या जाचक आहेत, ज्याच्या विरोधामध्ये मी, माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की जे माझ्या बुद्धीला पटतं ते मी करणार, जे माझ्या बुद्धीला पटत नाही, जे मला चांगलं वाटत नाही ते मी करणार नाही. हीच गोष्ट लेखणीमधून चौकट मध्ये उतरलेली आहे. कथेचं नाव जरी चौकट असतं तरी लेखिका चौकटीत नायिका चौकटीत राहणारी नाही. ती जरी विधवा झालेली असते तरी ती म्हणते की मी नाही राहणार विधवेसारखं, तुम्ही कोण मला सांगणार आहे, पांढरी साडी घाला आणि दागिने घालू नका, मेकअप करू नका, बाहेर जाऊ नका, आम्ही कसं वागावं हे आम्ही ठरवणार आहोत. आणि माझ्या नवऱ्याला मी जशी राहिलेली आवडत होते इतके दिवस आणि पुढेही जशी आवडेल तशीच मी राहणार आहे.
आणि अशा पद्धतीचा विचार या चौकटमध्ये आलेला आहे. त्यानंतर आहे अंधारातील सावली. अंधारातील सावली ही जी कथा आहे ती गूढ कथा लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या गूढ कथेचा विषय असा आहे की एक चौसष्टी वाडा आहे, गूढ वातावरण आहे. त्यामधल्या स्त्रीचा खून झालेला आहे, तिचा नवरा दुसरं लग्न करतो. ती चौकशा करायला लागल्यानंतर तिची पण वाट लावली जाते, तिलाही मारून टाकलं जातं. परंतु दुसऱ्या जगामधून मेलेली स्त्री ही त्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला संपर्क साधायचा प्रयत्न करते आहे. अतिशय गूढ ही कथा होत जाते. ती जेव्हा प्रयत्न करते तेव्हा आता असा विचार माझ्या मनात का आला, त्याचं कारण हे आहे की मुळातच मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तिला मदत केली पाहिजे, सुख दुःख वाटून घेतली पाहिजेत. आणि हाच विचार डोक्यात घेऊन मी साहित्यिक सखी समूह सुरू केला. इतर समूहांमध्ये, आपल्या समूहामध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे जो सर्वांना जाणवतो. माहिती आहे की आपल्यामध्ये कुठेही स्पर्धा नाहीये. आपण एकमेकीच्या गाढ घट्ट जिवलग मैत्रिणी आहोत. आणि अगदी मृदुलाताई, स्मिताताई, रेखाताई, स्नेहलताईंसारख्या ज्येष्ठ लेखिका आहेत की ज्या कधीही म्हणत नाहीत की आम्हाला सगळं येतं, आम्ही कुणाला शिकवायच्या फंदात पडणार नाही, असं अजिबातच नाहीये. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा पुरेपूर फायदा आपल्या समूहाला होतो आहे. आपल्या समूहामध्ये जिला काहीतरी येतंय ते दुसरीला शिकवायचा प्रयत्न करते. दुसऱ्यांच्या काही चुका झालेल्या असतील तर प्रेमळपणाने सांगितल्या जातात. या सर्व मैत्रिणींमध्ये जो हा घट्ट बंध आहे तो त्या अंधारातली सावलीमध्ये कुठेतरी आलेला आहे. की ती स्त्री त्या दुसरीला प्रयत्न करते आहे, कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते आहे की मी दुसऱ्या जगात आहे, मी मेलेली आहे, गेलेली आहे, पण मी गेल्याचे पुरावे तिथं आहे ते तू शोध. आणि मग तिची पण विल्हेवाट लावली जाते, तिलाही मारून टाकलं जातं. मेल्यानंतर तो माणूस तिसरं लग्न करतो आणि मेलेली दुसरी पुन्हा तिला त्या जगातून संपर्क साधायचा प्रयत्न करते आहे. तर एकमेकींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही जी एक भावना आहे ती या कथेच्या कुठेतरी मुळाशी आहे. तर माझी एक लेखिका म्हणून ही भूमिका आहे की या 5 कथांमध्ये ती मी मांडलेली आहे. प्रज्ञाताईंनी पण खूप छान कथा लिहिल्या. आम्ही दोघींनी मिळून एकमेकींच्या कथा वाचल्या. जेवढं आम्हाला वाटलं की इथे बदल अपेक्षित आहे, तिथे बदल अपेक्षित आहे, तेव्हा तिथे आम्ही तसे बदल केले. प्रकाशक म्हणून डॉक्टर सागर गुडमेवारांनी खूप छान काम केलेलं आहे. जेवढ्या वेळा आम्ही त्याच्यातल्या चुका दुरुस्त करायला सांगितल्या तेवढ्या वेळा त्यांनी केल्या. अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ काढून दिलं. व्यवस्थित रेट मध्ये आम्हाला ते पुस्तक त्यांनी काढून दिलं, कमी वेळामध्ये काढून दिलं. आणि आमच्या जेवढ्या लेखिका म्हणून निवांत होत्या, ज्या गोष्टी आम्हाला हव्या होत्या की आम्हाला असं पुस्तक हवं आहे, असं मुखपृष्ठ हवं आहे, अशी पाठराखण पाहिजे, हा रंग पाहिजे, छपाई उत्कृष्ट आहे, पुस्तकाची क्वालिटी चांगली आहे, हे सर्व करण्यामध्ये डॉक्टर सागर गुडमेवार यांनी आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. आणि हा जो पुस्तक परिचय चर्चेचा कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम आपण घेणार आहोत पुढे सुद्धा. हा कार्यक्रम सतत वाढत राहणार आहे. याचे अनेक भाग मला घ्यायचे आहेत, पण तुमच्या सहकार्यावर ते अवलंबून आहे. तर तुम्ही तुमची पुस्तकं माझ्याकडे पाठवा, मला सांगा की आम्हाला या पुस्तकावर चर्चा करायची आहे. आणि ज्या मार्गदर्शकांना आपल्याला बोलवायचं आहे त्यांना आपण बोलवू, त्यांचं मार्गदर्शन घेऊ आणि हा कार्यक्रम असाच पुढे आपण चालू ठेवूया. ही अपेक्षा मी तुमच्या सर्व लेखिकांकडून, मैत्रिणींकडून बाळगते आणि थांबते. धन्यवाद. अश्विनीताईचं हे केवळ मनोगत होतं का मैत्रिणींनो? नक्कीच नाही. तर आजूबाजूच्या आपल्या अनुभवातून कथाबीज कसं शोधावं, कथेची मांडणी कशी करावी याचं अतिशय उत्तम असं मार्गदर्शनच आपल्याला या छोट्याशा मनोगतातून या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आपण जे म्हटलं की परिचय आणि चर्चा हा कार्यक्रम आपल्याला इथे दिसत आहेत 20-25 जणी, तेवढ्यापुरता मर्यादित राहणारा नाही आहे. कारण आपण ह्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि हे रेकॉर्डिंग आपलं सगळं यूट्यूब चॅनलला जाणार आहे आणि तिथून ही लिंक आपली सगळीकडे प्रसारित होणार आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचा आवाका आपण जर लक्षात घेतला तर अतिशय प्रसिद्धी आपल्याला आपल्या पुस्तकांना मिळवून देण्याची संधी आहे याद्वारे. तर आपण नक्कीच या सगळ्या संधीचा लाभ घेऊया. अश्विनीताईचे आभार मानण्याची ही वेळ नाही आहे, तर आपण तिने जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. आणि जी अपेक्षा आणखीन व्यक्त केली आहे की ती जशी स्वतः पुढे होऊन, नेता जो असतो तो स्वतः पुढे जात नाही तर आपल्यासोबत आपल्या मागच्यांना जो पुढे नेतो तो नेता. तर ही भूमिका अश्विनीताई अतिशय उत्तमरित्या पार पाडते. तर यानंतर आपण आता कार्यक्रमाचा आपला जो मुख्य गाभा आहे की या कथांचा जो आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे
त्यातलं जे सार आहे ते आपल्याला ज्या आपल्या कानामध्ये ओतणार आहेत ते अमृत ते साराचं, तर त्याकडे आपण वळूया आता. आणि यासाठी प्रथम येणार आहेत मृदुलाताई कुलकर्णी, की ज्या अश्विनीताई निवर्गी यांच्या कथांचं सारग्रहण करणार आहेत. तेव्हा मृदुलाताईंचा परिचय करून द्यावा अशी विनंती मी अनिता संकायताईंना करते. नमस्कार. आजच्या निशिमा पुस्तकाचं पुस्तक परिचय आणि चर्चा करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी ज्या लेखिका आलेल्या आहेत त्यामध्ये तो मृदुला अनिल कुलकर्णी, ज्या घाटकोपर येथे राहतात आणि त्या BEd निवृत्त पर्यवेक्षिका आहेत. गुरुकुल इंग्रजी माध्यम शाळेत त्यांनी 35 वर्ष सेवा केलेली आहे. त्यांचे विषय विविध विषयामध्ये त्या अतिशय उत्कृष्ट लेखन करतात. त्यांचे विषय हिंदी, मराठी आणि संस्कृत विविध विषयांवर त्यांचं प्रभुत्व आहे. कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर येथील संस्कृत डिप्लोमा त्यांनी केलेला आहे आणि तेही रौप्य पदकासह. त्या उत्तम योग प्रशिक्षिका सुद्धा आहेत. विविध विषयावर त्यांचे बरेच लेख, जवळपास 100 लेखांचं त्यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. मला वाटतं शॉपिजन साईट तर्फे ते नुकतेच प्रकाशित झालेलं आहे. छंद त्यांचे गायन, लेखन, वाचन आणि साहित्यिक सखी ग्रुपच्या मुकुटमणीच आहेत असं मलाही वाटतं. आणि त्यांच्या लेखन कार्याने, त्यांच्या लेखनाने मी तर खूपच प्रभावित होते. त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा, इतरांना दिलेल्या प्रतिक्रिया सुद्धा खूप वाचनीय असतात. आणि मला तरी वाटतं की सरस्वतीचा वरदहस्त त्यांना खूप खूप लाभलेला आहे. आणि अतिशय मृदू स्वभावाच्या अशा त्या, म्हणजे अगदी प्रतिक्रियातून मला जाणवतं की त्या खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि खूप समजून घेतात. तर अशा आदरणीय तो मृदुला अनिल कुलकर्णी, धन्यवाद. वा, छान. आणि लगेचच मी आता मृदुलवाणी असणाऱ्या मृदुलाताई यांना या ठिकाणी अश्विनीताईंच्या कथांचा परिचय करून देण्याकरता आमंत्रित करत आहे. ताई, माईक ऑन करा. नमस्ते मैत्रिणीनो. अनिताताईने थोडस अतिशयोक्त अशी काही विधानं केली आहेत माझ्याबद्दल. एवढी काही मी फार प्रतिक्रियामध्ये किंवा इतरही कुठल्या लेखनामध्ये फारशी काही त्यापेक्षा जास्त आहात. माझा परिचय खूप कमी झाला. नाही, परिचय जो असतो ना तो असं मला लिहून पाठवण्यापेक्षा आपण जे काम करतो त्याच्यामुळे आपली जी ओळख निर्माण होते तो खरा परिचय असतो असं मला वाटतं. आणि साहित्यिक स्थितीमध्ये आपला परिचय हा आपला लेखनामुळे झालेलाच आहे, बरोबर आहे की. त्यामुळे बाकीच्या परिचयाचं तेवढं महत्व माझ्या दृष्टीने नाही, म्हणून मी जो कळवायचा तेवढाच परिचय कळवलेला होता. या ठिकाणी आपण सगळ्या जणी साहित्य रसिक आहोत. आपापल्या आवडीनुसार काही लेखनही करतो. साहित्यातील कथा लेखन हा सर्व वाचकांच्या आवडीचा प्रकार. पण कथा लेखन सर्वांनाच जमण्या इतका सोपा प्रकार नाही हो. मी माझ्यावरून सांगते, मला तर कथा लेखन मुळीच जमत नाही. मग ज्या कथा लेखिका या साहित्य प्रकारामध्ये मुरलेल्या आहेत अशा दोघी जणी म्हणजे अश्विनी आणि प्रज्ञा. एक नक्षत्रवाणी चमकणारी अश्विनी आणि दुसरी साक्षात बुद्धिमत्ता म्हणजे प्रज्ञा. यांच्या कथालेखन संग्रहाचा म्हणजे ऋषी माता म्हणजे चंद्रप्रकाशाचा, चंद्रकिरणांचा या कथांविषयीचा परिचय आणि परीक्षणात्मक भाग या कार्यक्रमाची मोठी जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे. ही जबाबदारी मी कितपत पार पडते याबद्दल मला थोडीशी शंका आहे, कारण अशा प्रकारे पहिलाच हा सहभाग आहे. तरी पण न्याय द्यायचा प्रयत्न करेन आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी अश्विनी मनपूर्वक आभार मानते. असं म्हटलेलं आहे. आपला कॅमेरा थोडा समोर या, तुम्हाला बघून आम्हाला ऐकावंसं वाटतं, त्याच्यामुळं हा थोडस कॅमेरा व्यवस्थित घ्या. ओके ओके, आता दिसतंय का? असं म्हटलेलं आहे, एव्हरी थ्रेड हॅज अ स्टोरी टू टेल. प्रत्येक धाग्याला एक
त्यांच्या क्रियाकलापांचा किंवा त्यांच्या स्वभावाचा, विचार प्रक्रियेचा, घटना आणि प्रसंगांचा असू शकतो. हेच नेमकं कथाबीज असतं. हे आपण कथालेखनाची आपली जी कार्यशाळा झाली होती त्यामध्ये हे सगळं आपण ऐकलेलं होतं की कथाबीज म्हणजे नेमकं काय असतं. हे कथाबीज लेखिकेच्या मनात विचार कल्पनांच्या सिंचनानं रुजत असत आणि कथावेल साकार. कथाबीजातून अंकुर, मग रोपट, त्याला फांद्या, पानं, फुलं, फळं असा हा कथावृक्ष तयार होत असतो. त्यात मग पात्रांचे संवाद असतात, ते महत्वाची भूमिका निभावतात. स्वभावाची झलक संवादातूनच मिळते. घटना, प्रसंग आणि त्यावरील प्रतिक्रियामधून कथा फुलत जाते, तिचा आकार विस्तारत जातो आणि अखेरीस कथा अशा वळणावर येते तिथं आपल्याला अनिच्छेनं थांबावं लागतं. कारण कथाच असते ती किती विस्तारणार. या सर्व प्रक्रियेत नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाहित होणारी कथा वाचकांच्या मनात अनेक साहित्य रसांचे सिंचन करत असते. प्रेम, द्वेष, राग, लोभ, अहंकार, द्वेष, स्वार्थ, परार्थ, शांतपूर्ण वातावरण हे सारे कथेचे मित्र बनून तिला पुढे पुढे नेत असतात. म्हणूनच उत्कंठा, कुतूहल, विनोदपूर्ण लेखन, हास्य तर कधी हळहळ, दुःख या भावनांमध्ये वाचक अक्षरशः भिजून जातो कथा वाचताना. हेच खरं कथेचं आणि कथालेखिकेचं साफल्य असतं. या सर्व सुवर्ण कसोट्यांना पूर्णतः उतरणाऱ्या सौ अश्विनीच्या रेशिमातील चंद्रप्रकाश रूपी किरणांना आपण आपल्याच कथा विश्वातील शीतल चंद्रकिरण मानत कथेत गुंतत जातो. प्रत्येकीने वाचून या कथा संग्रही ठेवाव्यात आणि कथालेखन म्हणजे कसं करायचं असतं याचं मार्गदर्शन या कथांमधून आपल्याला मिळवायचं आहे असं मला सगळ्यांना आग्रहानं सांगावंसं वाटतं. आता कथांच्या परिचयाकडे जाते. अश्विनीने एक काम अतिशय चांगलं केलेलं आहे की कथावस्तू काय आहे हे तिने थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे तो माझा भाग थोडासा आणखी सोपा झालाय. पहिली कथा आहे फुलपाखरू. या फुलपाखरू कथेची नायिका वासंती आणि तिचा पती अनिश हा त्या कथेचा नायक. स्त्रीला तिच्या क्षमतांची ओळख करून देणारा पुरुष आणि तो जर नवरा असेल तर तो ही स्त्री इतकाच महत्वाचा भारीच असतो. लग्नापूर्वी जाड, काळी, आत्मविश्वास नसलेली वासंती आमूलाग्र बदलते ती अनिशच्या प्रोत्साहनात, मार्गदर्शनात. तिच्याकडे आहेत त्या उणीवा मान्य करून त्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगणारा हा अनिश आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल करणारी वासंती आपल्यापैकीच एक सामान्य रूपरंगाची आहे असं कथा वाचताना वाटतं. आणि असे अनिश आपल्या नवऱ्यातही आहेतच. प्रत्येकाने आपल्या नवऱ्याबद्दल विचार करावा किती प्रोत्साहन आपल्या नवरे आपल्याला देतात. म्हणजे हा अनिश प्रत्येक नवऱ्यामध्ये आहेच. त्यामुळे ही कथा आणि तो अनिश आपण आपल्या नवऱ्यामध्ये शोधतो आणि आपल्याला ती कथा आणखी आवडत जाते. मनाचे सौंदर्य फुलवण्यासाठी प्रयत्न करणारी वासंती ब्युटिशियन बरोबरच डायटिशियनचा कोर्स करते. शिवाय हेल्थ अँड वेलनेस कोच म्हणूनही काम करते. प्रेरणादायी व्यक्तित्व म्हणून तिची समाजामध्ये ओळख निर्माण होते. ब्युटी कॉन्टेस्ट साठी परीक्षकही होते आणि अशा प्रकारे तिचं स्वप्न साकार. इतर महिला सुंदर आहेत की नाही, त्यांच्या सौंदर्याची परिमाण काय आहेत हे तिच्या मतावर या स्पर्धेमध्ये ठरणार असते. ही कथा मला यासाठी आवडली, या कथेतून आपल्या मधील वासंतीला आपण जाग करायचं. आपल्यामध्ये पण काही उणीवा आहेत, रंगरूपामध्ये, क्षमतांमध्ये काही कमी जास्त आहेत, पण आपण या वासंतीसारखं आत्मविश्वासाने आपल्या न्यूनता, आपल्या क्षमता, आपल्या उणीवा यांच्यावर मात करायसाठी जर खूप प्रयत्न केले तर आपण देखील आपल्या प्रांतामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. हा संदेश मला या कथेमधल्या वासंतीने दिलेला आहे आणि म्हणून ही कथा मला अतिशय आवडलेली आहे. दुसरी कथा आहे निशी तुशी न्यूज चॅनल. ही कथा आजच तुम्ही आपल्या साहित्यिक सखी ग्रुपवर
आलेल्या पीडीएफ मध्ये पाहिली असेल. ही अतिशय मजेशीर अशी विनोदी कथा आहे आणि बायकांच्या स्वभावगत जो गुणधर्म असतो बायकांचा, गप्पा मारणे, एकमेकीच्या बद्दलच्या कुचळक्या करणे किंवा नावे ठेवणे, हा बायकांचा स्वभाव असतो. त्याच्यावर अतिशय विनोदी पद्धतीने या कथेमध्ये भाष्य केलेलं आहे. भांडीवाली आणि स्वयंपाकवाली अशा या दोघी जणी आहेत, निशी आणि सुशी. त्या काय करतात तर स्वतःची कामं सोडून बाकीच्या गोष्टीतच, विशेषतः बातम्या पसरवण्यात फार इंटरेस्ट आहे त्यांना. जबरदस्त रिपोर्टिंग करतात. ढेपेबाईंच्या सुनेला लग्नानंतर 7 महिन्यातच 9 महिन्यांची मुलगी झाली. हे कसं काय? बघा, ढेपेबाईंच्या सुनेला लग्नानंतर 7 महिन्यातच 9 महिन्यांची मुलगी झाली. लव्ह मॅरेज होतं म्हणजे काय ते समजून घ्या. आणखीन एक शर्मा भाभी, ते चिंगूस आहेत फार. चहात साखरच नाही टाकत. सुशी म्हणते, दूधवाला हा दुधाच्या बरणीत पाणी ओतताना मी त्याला स्वतः पाहिलेला आहे, अशी तक्रार देखील ती करते. शेरखाने बायकोच्या गळ्यात हात टाकून फिरतात. हे काय शोभतं का आता या वयामध्ये? पण त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की त्यांना आता अपघात झालाय म्हणून बायकोच्या गळ्यात आता हात टाकून फिरत असतील, पण अपघातापूर्वी सुद्धा भलत्याच बाई बरोबर त्यांना मी पाहिलेलं आहे, अशी देखील बातमी ही सूची देते. अशी ही विनोदी कथा आहे आणि त्यामुळे ही विनोदी कथा वाचताना सुद्धा आपल्याला खूप हसू येतं, खूप छान वाटतं की आपल्या स्वभावावरच या ठिकाणी विनोद केलेला आहे. यातून असं शिकायचं आहे की लोकांच्या बद्दल आपण काही सांगताना अशा प्रकारे त्यांच्यावर टीका करणं हे योग्य नाही. गावच्या बातम्या जर तुम्हाला सांगितल्या या निशी आणि सुशीने, तर तुमच्याकडे सुद्धा बातम्या त्यांना इतरांना सांगाव्याच लागतील ना. जशा तुमच्यापर्यंत इतरांच्या बातम्या पोहोचवल्या, तशा तुमच्या बातम्या इतरांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवायच्या, अशी या निशी आणि सुशी यांची पद्धत आहे. अशी ही विनोदी कथा अगदी वाचावी अशीच आहे. मला खूप आवडली. तिसरी कथा आहे नाण्याची तिसरी बाजू. आपल्याला माहितीये की नाण्याला 2 बाजू असतात, पण या ठिकाणी कथेचं नावच नाण्याची तिसरी बाजू आहे. आणि या ठिकाणी या कथेमध्ये किंग नावाचा एक शब्द आहे, HINK. किंग. किंगचा काय अर्थ आहे तर हाय इन्कम नो किड्स. म्हणजे आपलं इन्कम, आपलं उत्पन्न खूप, पण आपल्याला मुलं बाळ अजिबात नको, अशा प्रकारे आधुनिक विचारसरणी असलेल्या तरुणीची म्हणजे मधुराची ही गोष्ट आहे. या कथेमध्ये त्या मधुराच्या बरोबरच्या ज्या मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणीमध्ये एक आहे रीमा आणि दुसरी आहे सुधा. ही रीमा जी आहे ती मधुराला सारखी भडकवते आहे की तुझी प्रेग्नन्सी तुझ्या प्रमोशनच्या आड येते आहे, तुला त्यामुळे अमेरिकेला जायला मिळणार नाही, तेव्हा तू काय कर तर ही प्रेग्नन्सी टर्मिनेट कर, गर्भपात करून घे. पण सुधा मात्र तसा सल्ला देत नाही, पण सुधाला स्वतःलाच प्रेग्नंट होण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. तिला आई व्हायचं आहे, पण तिची आई होण्याची इच्छा काही तिच्यामध्ये कमतरता असल्यामुळे कदाचित पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सुद्धा तिला तसा सल्ला देत नाही, पण रीमा मात्र तसा सल्ला देते. आणि या रीमाच्या सल्ल्याचा मधुरावर परिणाम होतो आणि ती डॉक्टरकडे जाते. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर हे अशा प्रकारे प्रमोशनसाठी किंवा अमेरिकेला जाण्यासाठी गर्भपात करण्यास साफ नकार देते. आणि मग नंतर ही अतिशय वैतागलेली, टेन्शन मध्ये असलेली मथुरा आपल्या आईकडे जाते. आतापर्यंत तिने आपल्या इतर कोणालाही आपल्या प्रेग्नन्सी बद्दल, गरोदरपणाबद्दल सांगितलेलं नसतं. ही जेव्हा आईकडे जाते आणि आईला सांगते की मला हा गर्भपात करायचा आहे, तेव्हा आईची भूमिका या कथेमध्ये फार महत्वाची आहे. ती आई तिला समजावून सांगते की तुझं म्हणणं बरोबर आहे, तुला प्रमोशन हवं आहे, तू मोठी शिकलेली आहेस, मोठ्या हुद्द्यावर आहेस, अमेरिकेला जायचा तुझा चान्स हुकतो आहे, पण म्हणून गर्भातल्या बाळाला मारून टाकणं हे योग्य नाही. बाईला जेव्हा मातृत्व मिळतं ते तिला सर्वात मोठं वरदान मिळालेलं असतं परमेश्वराकडून,
आणि हे वरदान पुरुषाला मिळत नाही, कारण पुरुष कधीच बाळंत होत नाही. मग बाईने हे का नाकारायचं? प्रत्येक बाबतीमध्ये पुरुषाची बरोबरी करणं, त्याच्याशी स्पर्धा करणं हे योग्य नाही, असं आई त्या मधुराला समजावून सांग. की गोंधळलेली मधुरा पहिल्यांदा आईकडे लक्ष देत नाही, पण नंतर आई तिला व्यवस्थितपणे अनेक प्रकारे समजावून सांगते, तेव्हा तिला पटतं आणि मग ती म्हणते की माझं आत्मभान आता जागृत झालेलं आहे, मी स्त्री आहे, माझ्यावर बाळाला जन्म देण्याची जबाबदारी आहे, त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी आहे आणि मग त्यानंतर मी त्यासाठी माझ्या नवऱ्याची मदत घेऊ शकेन. या ठिकाणी मला त्याची आणि माझी जी बरोबरी आहे, स्पर्धा आहे, तिच्याकडे लक्ष न देता मातृत्व मला सजवलं पाहिजे. अशा प्रकारे की मधुरा शेवटी प्रेग्नन्सी टर्मिनेट करायला नकार देते. अशी ही तिसरी बाजू जी आहे की मातृत्व हा स्त्रीला मिळालेला वर आहे आणि तो तिने पार पाडला पाहिजे, तिचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. अशी ही तिसरी बाजू या कथेमध्ये अतिशय उत्तमपणे मांडलेली आहे. म्हणजे स्त्रीने प्रेग्नन्सी टेस्ट करून घेणं हेच मुळात चुकीचं आहे की काय, असं मला या कथा वाचताना लक्षात आलं की आपल्याला मिळालेलं मातृत्वाचं वरदान अशा प्रकारे नष्ट करणं आणि त्याचा अवहेर करणं हे कधीही योग्य नाही. अशी ही तिसरी नाण्याची बाजू. चौथी कथा चौकट नावाची आहे. ही हिरा नावाच्या नायिकेची कथा आहे. हिरा ही आधुनिक विचारांची विवाहिता आहे आणि तिच्या पतीने तिला खूप मार्गदर्शन केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे आणि तिची सगळ्या इच्छा, शिक्षणाचं सगळ्या इच्छा त्याने पूर्ण केलेल्या आहेत आणि तिला एका सुंदर चांगल्या ठिकाणी शाळेमध्ये त्याने नोकरी करायलाही परवानगी दिलेली आहे. असं प्रोत्साहन देणारा तिचा पती अमोल हा कोरोनामुळे निधन पावतो आणि त्याच्या निधनानंतर तिच्यावर आकाश कोसळतं, पण तरी त्यातून ती सावरते आणि खंबीरपणे परत उभी राहते. त्या अमोलने दिलेल्या संधीचं सोनं करावं, शिक्षण, नोकरी, नाटकात काम करणं या सगळ्यामध्ये आपण पुढे जावं असं तिच्या मनात परत येतं आणि 2 महिने रजा घेतल्यानंतर ती परत शाळेमध्ये रुजू होते आणि शाळेमध्ये जाताना ती आता विधवा म्हणून सगळ्यांच्या समोर जाणार, पण तिला ते मान्यच नाही. तर ती काय करते, नटून थटून गजरा घालून शाळेमध्ये जायला नाही. तेव्हा तिच्या सासूला हे आवडत नाही. तेव्हा ती त्यांना फटकारून सांगते की माझ्या अमोलला मी जशी राहणं आवडत होतं तशीच मी राहणार आहे, मी माझ्यामध्ये काही बदल करणार नाही. काळीच पुरतडून टाकणाऱ्या प्रसंगाची आठवण माझ्या मनामध्ये कायमची आहे, म्हणजे पतिनिधनाची, आणि म्हणून दुःखाचं मी प्रदर्शन करणार नाही. लोकांना मी माझं दुःख सांगणार नाही, ते मला पुरतडतं आहे हे मला मान्य आहे, पण प्रदर्शन न करता चौकट मोडून विधवांसाठी असलेली की मी परत नोकरीला रुजू होणार आहे आणि माझ्या मनाप्रमाणे जसं मला राहावंसं वाटेल तसं मी राहणार आहे. ही जी बंडखोरी जसं अश्विनी म्हणते, विचारांमधली, आचारांमधली, लोकांशी वागण्यामधली ही जी बंडखोरी आहे ही आजच्या तरुण मुलींची एक प्रकारची स्वभावगत बंडखोरी आहे. त्यांना हे सगळं मान्य नाही. हल्ली आपल्याकडे पण आपण पाहतो की सगळ्या विधवा स्त्रिया काही अगदी विधवासारख्या पांढऱ्या कपड्यामध्ये वावरतात का? नाही वावरत. कारण आता काळानुसार आपल्याला पण बदलायला पाहिजे. विधवा झाली स्त्री म्हणजे काही तिने पाप केलेलं नसतं, बरोबर आहे की नाही? कुणाला तरी एकाला पहिल्यांदा जायचं आहे, नवऱ्याला जायचं आहे किंवा बायकोला जायचं आहे. मग त्यातला समजा नवऱ्याचं निधन झालं तर बायकोनी काय जन्मभर पुढे बसायचं, सगळ्या सुखांना मुकायचं? हा कुठला न्याय आहे? हे कोण सांगतं? हे विचार आपल्या पिढीला मान्य होते, पण आता येणाऱ्या पिढीला हे विचार मान्य नाहीत आणि हे विचार काळानुरूपच आहेत. त्यामुळे त्या तरुणींच्या अशा विचारांचा आपण स्वीकार केला पाहिजे. असा एक पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार या कथेमध्ये मला आढळला चौकट नावाची. आणि शेवटची कथा अंधारातली सावली ही गूढ कथा असं अश्विनीने सांगितलं. ही भयकथा असं वाटत होतं मला वाचताना, जरासं भीती वाटली. गूढ कथा, भयकथा असं मी त्याला म्हणते.
तर नवीन लग्न करून आलेल्या भल्या थोरल्या वाड्यामध्ये आलेल्या पत्नीला अडगळीच्या खोलीमध्ये जाऊ नको किंवा ज्या खोल्या बंद आहेत त्या उघडायचा प्रयत्न करू नको, तुला त्याची काहीच गरज नाही असं पती अगदी हुकुमानुसार सांगतो, हुकुमानेच सांगतो की नाही तुला त्या खोल्या उघडायच्या. पण तरी सुद्धा तिला ती एकटी असताना अंधारामध्ये एक सावली स्पर्श करते आहे असं वाटतं आणि तिला दरदरून ती घाबरते. परत दुसऱ्यांदा तसंच होतं आणि ती सावली तिच्याशी बोलते. ती म्हणते की माझ्यावर अन्याय झालेला आहे, मला मारून टाकण्यात आलेला आहे, तर तू मला मदत कर. आणि हा विचार आल्यानंतर ती त्या अंधारातल्या सावलीचं म्हणणं ऐकून वाड्यातली अडगळीची खोली उघडते. त्या ड्रॉवर मध्ये एक लाल रंगाची डायरी ठेवलेली असते, ती डायरी काढून ती वाचते. आणि हे जेव्हा सत्य शोधून काढण्याचं काम चाललेलं असतं तेव्हा तिच्या नवऱ्याला तिचा संशय येतो आणि त्या संशयाचं पर्यवसान असं होतं की तो तिला समजावून सांगून सुद्धा ती मानत नाही. म्हणल्यानंतर तो शेवटी तिला आपण उशीने तिचं तोंड दाबून तिला मारून टाकतो. अशी ही शृंखला पुरुषी मानसिकतेची या कथेमध्ये आहे. आणि अश्विनी जसं म्हणते की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मदत केली पाहिजे, स्त्री ही स्त्रीची मैत्रीण झाली पाहिजे, वैरी नाही. हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा या कथेमध्ये अंधारातील सावलीमध्ये अधोरेखित केलेला आहे असं मला वाटतं. आणि मग ती दुसरी जी पत्नी आहे तिला सुद्धा पहिल्या पत्नीप्रमाणेच मृत्यूदंडाला बळी पडावं लागतं. अशी ही अंधारातली सावली. अशा या 5 कथा एकदा कथा वाचतात घेतली की ती संपेपर्यंत दुसरं काहीच कुठंच लक्ष नसतं, इतकी ती खिळवून ठेवणारी अशी कथा आहे. ती कथा त्यातली पात्र प्रसंग, त्याच्यामध्ये आलेले संवाद, त्या संवादातून उलगडत गेलेली पुरुषी मानसिकता म्हणा किंवा स्त्रीचे विचार म्हणा, हे सगळे आपल्याला भारावून टाकणारे असे या 5 कथांमध्ये मला आढळले. हा कथा संग्रह ऋषिमा तुम्ही जरूर वाचावा असं मी परत एकदा तुम्हाला आग्रहाने सांगते असते. मृदुलाताई, तुमच्या या अमृतवाणीवरती मी आता सध्या काही टिप्पणी करणार नाही. तो आवाज तुम्ही जे काही बोललाय ते सगळं कानात आणि मनात साठवून ठेवणार आहे. आणि यानंतर आता आपल्या दुसऱ्या कथालेखिका प्रज्ञा भारसवाडकर यांच्या कथांविषयी चर्चा करण्याकरता, त्यांचा परिचय करून देण्याकरता येणार आहेत स्मिताताई पेशवे. तत्पूर्वी स्मिताताईंचा परिचय देतील अनिताताई संकाये. नमस्कार. पुस्तक परिचय चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे आपल्या साहित्यिक सखी ग्रुपच्या आदरणीय प्राध्यापिका सौ स्मिता पेशवेताई. या तुळजापूरच्या रहिवासी आहेत. त्यांचं लेखन जर विचार केला तर कविता, चारोळी, ललित लेख, प्रासंगिक लेखन विशेष करून, तर हे सर्व विविध विधामध्ये त्या लेखन करतात आणि त्यांचं लेखन विविध वृत्तपत्रातून, मासिकांमधून प्रसिद्ध झालेले आहे. दिवाळी अंकात सुद्धा बरेच लेख, कविता प्रकाशित झालेले आहेत. तर त्यांची जी आवड आहे ते वाचन, अभिवाचन, रसग्रहण याची त्यांना विशेष आवड आहे. साहित्य संमेलनामध्ये त्यांनी काव्य वाचनही केलेलं आहे. चांदन चुरा हे बाल साहित्याचं पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. प्रजासत्ताक अमृत गौरव 2024 चा वर्ल्ड विजन संस्था मुंबईच्या या संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन गौरविलेला आहे. तर 5 पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिलेल्या आहेत आणि अनेक पुस्तकांचं त्यांनी परीक्षणही केलेलं आहे. साहित्यिक सखी ग्रुप मध्ये त्यांचं लेखन आपण नेहमी वाचतो. अतिशय खूपच प्रभावित करणारं त्यांचं लेखन, उत्कृष्ट असं, आणि त्यांचं अभिवाचन तर अशी अतिशय गोड आवाजामध्ये त्यांचं अभिवाचन ऐकायला खूपच आवडतं. तर अशा आदरणीय सौ स्मिता पेशवेताई. स्मिता पेशवेताईंना मी लगेचच या ठिकाणी आमंत्रित करत आहे. आपण आपली कथा परिचय आणि चर्चा
प्रारंभ करावा. नमस्ते सगळ्यांनो. या ठिकाणी पुस्तक परिचय करून देण्यासाठी ऋषिमा या पुस्तकातील कथांचा मी तुमच्या समोर उभी नाही म्हणणार, डिजिटल प्लॅटफॉर्मवर समोरासमोर आपण आहोत बसलेली आहे. अश्विनी निवर्गी आणि प्रज्ञा भारस्वाडकर या 2 लेखिकेने मिळून लिहिलेलं हे पुस्तक आहे. अतिशय आकर्षक असं याचं मुखपृष्ठ. ऋषिमा नावाचं हे पुस्तक. ऋषिमा, खूप उत्सुकता होती मला सुद्धा. मराठी विषय असला तरी प्रत्येक शब्दांचा अर्थ इथे असलाच पाहिजे अशातला भाग नाही. आणि पुस्तक वाचून ऐकून मी थोडीशी संभ्रमित झाले की काय ऋषिमाचा अर्थ काय. आणि जेव्हा ते उलगडलं अश्विनीताईकडनं की चंद्रप्रकाशाचा शीतल किरण, अरे वा किती सुंदर. आणि या ऋषिमाचं आज माझ्याशी नातं जुळलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्या ऋषिमातल्या 5 कथा मी आपल्याला उलगडून दाखवणार आहे. पहिल्या 5 कथा तर परिचयाच्या आहेतच, मी वाचलेल्या आहेत त्या, आणि खूप सुंदर आत्ता मृदुलाताईने त्याचं विवेचन केलेलं आहे. इथे चिरफाड नाही करायची कथांची. अश्विनीताई, याची ओळख करून देणार आहोत आपण. परीक्षण करतो तेव्हा चिरफाड होते. इथे ओळख करून द्यायची आहे. आणि या 5ही कथा मला कशा भावल्या, मला कशा वाटल्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. खर तर तो ऋषिमाचा अर्थच माझ्या मनाला खूप भावलेला आहे. चंद्रप्रकाशाचा शीतल किरण आणि चंद्रप्रकाश, त्याचं किरण, त्याचं चांदणं म्हणजे शीतलतेचं वरदान लाभलेला या कथा सुद्धा स्त्री मनाच्या कंगोऱ्यांना स्पर्शणाऱ्या असल्या तरी त्यातली दाहकता दूर सारून नवीन मार्ग शोधत स्त्रीचं जगणं कसं सुसह्य होईल, तिच्या आयुष्यामध्ये असा शीतलता कशी येईल, असा किरण कसा येईल चंद्रप्रकाशाचा. अर्थात स्त्रियांचं आयुष्य हे धगधगतच आहे हो. कितीही कालोगात बदल झाले तरीही कुठे ना कुठेतरी त्या यज्ञकुंडच आहे धगधगतं आयुष्य म्हणजे. तर याच्यामध्ये कसं परिवर्तन करता येईल, घडवता येईल हे या कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. अनेक कथाशी हा अर्थ मी जेव्हा जुळवून बघितला तेव्हा मला वाटलं खरंच खूप छान आहे अर्थ. हा पुस्तकाचं शीर्षक खूप छान आहे आणि ते कुठे ना कुठेतरी कथेला सुद्धा लागू पडणार आहे. तर म्हणून मला त्या शीर्षकाची सार्थकता या कथेच्या माध्यमातून पटलेली आहे, आवडलेली आहे, भावलेली आहे, ती तुम्हाला सुद्धा लक्षात येईल. प्रज्ञा भारस्वाडकर यांचं हे तसं पहिलं अपत्य आहे साहित्यातलं, बरं का. साहित्यातलं त्यांचं हे पहिलं अपत्य आहे. आणि AK प्रकाशन संस्था पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. प्रकाशक आहे डॉक्टर सागर गुडमेवार, पुणे. यात एकूण 10 कथांचा समावेश आहे आणि सुमारे 52 पानांचं हे पुस्तक आहे. याची किंमत आहे 199 रुपये. हा झाला पुस्तकाचा बाह्य परिचय. आता प्रत्यक्ष लेखिका किंवा या कथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या लेखिकेचं मत काय आहे कथांच्या माध्यमातून ते आपण पाहूयात. पुष्कळ वेळा लेखक हा आपल्या साहित्यामध्ये आपले अनुभव ओतत असतो. तो आजूबाजूला पाहतो, संवेदनशील दृष्टी असते त्याची, आणि सभोवतालचं जगणं काय आहे त्याचे पडसाद, त्याचं प्रतिबिंब आपल्याला साहित्यामध्ये बघायला मिळतं, वाचायला मिळतं. हे खूप पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि त्या काळाचे पडसाद त्या साहित्यामध्ये पडतात. म्हणूनच साहित्याला समाज जीवनाचं प्रतिबिंब असं म्हटलेलं आहे, किंवा साहित्य हे समाज जीवनाचा आरसा आहे असं म्हटलेलं आहे, आणि ते अगदी योग्यच आहे. तर प्रज्ञा भारस्वाडकर यांच्या कथांची ओळख करून देत असताना, कथांचा ओळख किंवा परिचय म्हणूयात आपण त्याला, मला अतिशय आनंद होत आहे. एका लेखिकेने टिपलेले हे अनुभव तिने आजूबाजूला सभोवताली पाहिलेले काही क्षण असतील, काही चित्र असतील, काही घटना असतील, त्या वाचताना खरोखर आपल्या मनाला स्पर्शून जातात. आणि प्रत्येक प्रसंगातील, प्रत्येक कथेतील पात्र, प्रसंग, निवेदन शैली, घटना कुठे ना कुठेतरी आपल्याशी संबंधित आहेत असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटत राहतं. आणि म्हणून कथा वाचताना एक प्रकारची उत्सुकता असते, ती
ती शेवटपर्यंत तशीच टिकून राहते. कथा आणि कथेचं सार काय आहे हे लक्षात आल्यावर साहजिकच कधी आनंद, कधी उत्सुकता, कधी थोडासा विचार करायला लावणं, कधी एखाद्या प्रसंगामध्ये आपण गुरफटून जाणं, हे सारं वाचक म्हणून आपल्याला आढळतं आणि मग त्या कथेमध्ये आपण अधिकच गुंतत जातो. त्यांची पहिली कथा आहे विवाह. सर्वसाधारणपणे विवाहाची व्याख्या, विवाह म्हणजे काय, विवाह वयात आल्यावर विवाह केले जातात वगैरे वगैरे आपल्याला माहितीच आहे. तर या विवाह कथेतलं पहिलं पात्र आहे, प्रमुख पात्र आहे मेघना नावाचं. तिचा नवरा अनिल हा अपघातात गेलेला असतो आणि आपली लहान मुलं, तिने त्यांना छान त्याचं संगोपन केलेलं असतं, त्या लहानाचं मोठं केलेलं असतं. ही मुलंही आता आपल्या पायावर उभी आहेत. शार्दूल हा तिचा लग्नाचा मुलगा, कंपनीत नोकरी करणारा, आणि मेघना ही विवाहित मुलगी असते. शेजारी राहणारा सुजय एके दिवशी सहज घरी येतो आणि मेघनाला विवाहाविषयी विचारतो. तिच्या मनात काहीच विचार येत नाही त्यावेळी. तिला वाटतं मुलासाठी आपला स्थळ आणलं असेल कुठून तरी, म्हणून ती म्हणते मुलगा घरी नाहीये, तो आल्यावर चर्चा करूयात आपण. हे बरोबर बोलणं होतं दोघांचंही. शार्दूलसाठी स्थळ असेल असं तिला वाटायला लागतं, पण शार्दूलने त्याचं लग्न ठरवलेलं असतं आणि प्राजक्तासोबत तो लग्नही करणार असतो, हेही मेघनाला माहिती असतं. तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडतो की सुजय कुठल्या स्थळाबद्दल घरी आले असतील, आणि मग खुलासा होतो की मेघनासाठीच तिला मागणी घालायला ते आले आहेत. आणि अचानक हे कळाल्यानंतर मेघनाला सुद्धा थोडा धक्का बसतो, कारण आजपर्यंत तिने आपल्या आयुष्याचा अशा पद्धतीने कधी विचारच केलेला नसतो. मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांना व्यवस्थित मार्गाला लावणं, हेच तिचं ध्येय होतं आतापर्यंत, आणि ते तिने व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहे. स्वतःच्या लग्नाविषयी तिने कधी विचारच केला नाही. पण या ठिकाणी ही कथा वाचल्यानंतर आपलं असं लक्षात येतं की सध्या समाज व्यवस्थेवर, कुटुंब व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. आपण बघतो की समाजामध्ये आपल्या लक्षात असं येतं की अनेक कुटुंबातली मुली आज शिक्षणानंतर परदेशी जातात आणि तिथे स्थायिक होतात. जे परतून ते भारतात येतील की नाही ही शंकाच असते. माझ्याच घरातली उदाहरण आहेत काही, मला म्हणून मी तुम्हाला अधिक ठामपणे हे सांगते. ती परत दुरापास्त असतं. आणि मग अशा वेळी आपली दोनही मुलं जेव्हा लग्न होऊन नोकरीच्या निमित्ताने बाहेर जातात, त्यावेळी त्या कुटुंबामध्ये त्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला सुद्धा एकाकी राहावं लागतं. हे समाजातलं सध्याचं वास्तव आहे. आणि हे वास्तव जेव्हा आपल्या लक्षात येतं, कुठे स्त्री असते, कुठे पुरुष असते, अशी एकाकी आपल्या आयुष्याची वाट मार्गक्रमण करणारे, आणि हे एकटेपणाचं दुःख हे अनुभवत असतात. अशा वेळी कोणीतरी जोडीदार मिळाला तर आयुष्य छान मार्गाला लागू शकतं, हे तितकंच खरं आहे. हा विचार आज समाजामध्ये रूढ होऊ पाहत आहे. जगण्यासाठी कोणीतरी सहकारी, सोबती, मित्र हा हवाच असतो. तर तो अशा रीतीने विचारपूर्वक समाज, मुलं, नातेवाईक, मित्रमैत्रिणी या सगळ्यांच्या चर्चेमधनं किंवा या सगळ्यांच्या अनुमतीतनं समजा असं घडलं तर निश्चित एखाद्याच्या आयुष्याला चांगली दिशा मिळू शकते आणि त्याचा जो एकाकीपणा आहे तो एकाकीपणा नाहीसा होतो, एकटेपणाची विवंचना संपते. हा आधुनिक विचार या कथेमध्ये अतिशय सुंदर असा मांडलेला आहे. म्हणजे पहा, एका आयुष्यामध्ये मरगळ आलेली असते, आयुष्यात काहीच उरलं नाही असं आपल्याला वाटायला लागतं. ही जाणीव सतत एकटेपणाची पोखरणारी असते आणि मग आपल्याला कुठेतरी आपलं आयुष्य मार्गाला लावायचं आहे, किंबहुना आपल्या पाल्याजवळ आपण थांबू शकत नाही, अशी ही अवस्था बऱ्याच वेळा असते. तर एकाकी जीवन जगण्यापेक्षा कुणीतरी जोडीदार आपल्या सहवासात किंवा सोबतीला असावा आणि त्याच्या सोबत आपण आयुष्य घालवावं, हे आजच्या काळामध्ये रूढ होऊ पाहत आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की खरोखरी एकाकी आयुष्यामध्ये येणारे दाहक चटके लक्षात घ्या. या कथेचं शीर्षक विवाह, या पुस्तकाचं शीर्षक आणि हे कसं संबंधित आहे ते, तर आयुष्यातली ही वाटचाल करत असताना जे दुःख भोगावं लागतं, आता अशा प्रकारच्या निर्णयाने थोडस तरी शीतल होण्यासाठी मदत करतं. म्हणून ही जी सीमा आहे, जी दाहकता आहे, जे चटके आहेत एकाकीपणाच्या आयुष्यामध्ये मिळणारे किंवा जे सोसावं लागणार आहे, ते इथे कुठेतरी कमी होणार आहे या जोडीदाराच्या
सहकार्याच्या साथीने आणि मग कुठेतरी आपल्या आयुष्याला चांगल्या प्रकारची शीतलता प्राप्त होईल आणि खरोखर चंद्रकिरणाप्रमाणे आणि हा विचार समाजामध्ये आता रूढ होऊ पाहत आहे. या दृष्टिकोनातून ही कथा अतिशय छान अशी साकारली गेलेली आहे. या संग्रहातली दुसरी कथा आहे दृष्टिकोन. खूप सुंदर नाव शीर्षक या कथेचं आहे आणि त्या शीर्षकाला योग्य न्याय देणारं कथानक पूर्ण कथेमध्ये उतरलेलं आहे. छान असं कौटुंबिक वातावरण आहे. छोटस कुटुंब आहे. अजय हा न्यू इंजिनियर कंपनी त्याची असते. त्या नावाचं त्याचं दुकान असतं. ते दुकान तो सांभाळतो आणि नोकरी करून संसाराला हातभार लावणारी त्याची बायको पूजा त्याच्या सोबत कार्यरत असते. कॉलेज शिक्षण घेणारी मुलगी प्रांजल आणि अजयची आई असं हे छोटस कुटुंब असतं. आपल्या घरासाठी पूजा खूप धडपड करते पण आता तिला काम होत नाही आणि तिला असं वाटायला लागतं की आपण एकटंच किती दिवस धडपड करणार आहोत. आपली मुलगीही आता आपल्या बरोबरीला आलेली आहे. तिलाही समजदार आहे ती आणि तिने आपल्याला कुठेतरी घरकामामध्ये मदत करावी किंबहुना आपल्या सासूबाईंनी थोडीशी मदत करावी की लसूण बिसून सोलून द्यावा, भाजी निवडून द्यावी, नवऱ्याने थोडीशी मदत करावी. पण तिची ही जाण घरातल्या बाकीच्यांना नसतेच. उलट नवऱ्याला वाटायला लागतं की नाही याच्यापेक्षा तू नोकरी सोडून दे ना. आता सीलसावर झालोय आपण. मला चांगली पगारही मिळत आहे. कौटुंबिक हातभार लावण्यासाठी किंवा कुटुंबाच्या ज्या गरजा असतील त्या भागवण्यासाठी मी तयार आहे. आणि मग अशा वेळी तू जर नोकरी सोडलीस आणि केवळ घरकामच तू करत राहिलीस तर किती छान होईल. कशाला त्रास करून घेते स्वतःला. बाहेर जायचं, नोकरीसाठी धडपड करायची आणि परत घरी पण सगळं काम करायचं. तर मग हे असं वाद थोडासा या कुटुंबामध्ये घडून येतो. आणि मग पूजाला मात्र वाटतं की आता प्रांजल मोठी झाल्यामुळे तिने घरकाम करावं पण तिचं मात्र घरकामात काही लक्ष नसतं. असे वाद होतात आणि मग त्या वादातून मार्ग असा काढत तिला असं वाटायला लागतं की नाही इतके दिवस घराची गरज होती म्हणून आपण नोकरी केलेली आहे आणि आता आपल्याला पदोन्नती मिळत आहे, प्रमोशन होत आहे आपलं आणि मग अशा वेळी आपण नोकरी का सोडावी हा सहजच तिला पडणारा तो प्रश्न आहे. आणि मग तिने नोकरी करून संसाराला हातभार लावला तरी अजयला मात्र याचं काहीच वाटत नाही. त्याला वाटत राहते की जसे जमेल तसे. थोडासा मतपरिवर्तन होतं त्याचं आणि तो पूजाला घरकामामध्ये मदत करायला तयार असतो. पण मध्येच त्याला आपला मित्र राजू आणि त्याची बायको याची आठवण होते आणि त्याला असं वाटायला लागतं की राजूची बायको किती करते राजूसाठी. प्रत्येक गोष्ट त्याला हातात आणून देते. त्याला काहीच काम करावं लागत नाही आणि आपण मात्र आपल्या घरासाठी आपल्याला सतत धडपड करावी लागते. इथे कुठेतरी पुरुषी अहंकार जो असतो किंवा म्हणतो आपण तो त्याचा दुणावतो आणि तो अशा प्रकारे आपली आणि त्याची तुलना करायला लागतो. राजूची त्याच्या बायकोशी आपल्या बायकोची तुलना करायला लागतो आणि मग त्याला हे सगळं अवघड होऊन जातं की का घरकाम आपण करावं असा काहीतरी त्याचा अहंकार उफाळून यायला लागतो. त्याचं मन अशी इतरांशी तुलना करून पाहते याची जाणीव त्यालाही असते आणि त्यातून त्याला घरासाठी पूजाला मदत करावी, काहीतरी आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी असं त्याला वाटायला लागतं. पण सर्व आर्थिक बाजूने तो सक्षम असतो आणि असं हे वातावरण घरातलं असतानाच त्याला काही कामासाठी इंजिनियर वर्क कंपनीच्या बॉसच्या घरी जायचं असतं आणि इथं तो जेव्हा घरी जातो त्या बॉसच्या घरचं इंटेरियर त्याला करायचं असतं. तिथे आल्यानंतर मात्र तिथलं वातावरण त्याच्या नजरेसमोर येतं आणि तो खूप अचंबित होतो कारण त्या बॉसची बायको अपंग असते आणि ह्या अपंग आपल्या बायकोचे सातत्याने म्हणजे तिच्यासाठी धडपड करणं, तिला अगदी पाणी पाजणं इथपर्यंत तो तिचा नवरा करत असतो. त्या घरामध्ये त्या बॉसची आई पण असते. ती आईचं मत सुद्धा याच वेळी जपणं म्हणजे आईला काय हवंय काय नकोय, ती वृद्धावस्थेत आहे, तिची शुगर वाढली का, तिचा हात थरथर कापतोय, तू जेवलीस का, ही आईविषयी असणारी काळजी तितक्याच कळकळीने तो बायकोचीही काळजी घेतो. आणि मग इथे कुठेतरी याचं मतपरिवर्तन या सुजयचं खायला लागतं आणि तो जे आतापर्यंत तुलना करत होता आपल्या आयुष्याची किंवा जो मित्र आहे ज्याची बायको धडपड करत होती सारखी आणि त्याच्या हातात आणून देत होती मित्राला आणि आपण मात्र आपल्याला काम करायला लागतं असं त्याला वाटत होतं. पण हे जे चित्र बॉसच्या घरचं तो बघतो त्यावेळेस मात्र तो अचंबित होतो
आणि त्याला सहज प्रश्न पडतो की त्याला तोपर्यंत काही माहिती नव्हतं की हे अपंग आहे, हिला काय झालंय वगैरे वगैरे. त्याचं लक्षात येत नाही, वाटतो त्याची तुलना या ठिकाणी हे सगळं वातावरण बघून मात्र त्याची तुलना संपते आणि एकदम त्याला असं वाटायला लागतं की माझी बायको खूप छान आहे. त्याला असं मनोमन वाटायला लागतं. आणि सरांच्या घरातली परिस्थिती एवढी सुंदर त्याची बायको आहे, पण तिचे हातपाय हलत नव्हते हे तो बघतो. आणि मग खरोखर हे शापित सौंदर्य आहे, अधुरी अशा शापित सौंदर्य आहे असं त्याला वाटायला लागतो. आणि तो त्या सरांची बायको शिवानी तिच्या सासूकडनं त्याला जेव्हा कळतं की एकेकाळी शिवानीने खूप काही केलेलं आहे घरासाठी, सासऱ्याची सेवा शुश्रूषा त्या आजारी असताना खूप तिने केलेलं आहे, सारं काही निभावलेलं आहे. आणि अचानक एका ऍक्सिडेंट मध्ये तिचे हातपाय बधीर होतात आणि तिला आज मात्र काहीच करता येत नाही. त्याच्यामुळं तिची अशी अवस्था आहे. हे तिला जेव्हा कळतं, हे अपंगत्व तिला आलेलं असतं. आणि मग सरांच्या आईकडून त्याला ते कळल्यावर पूर्ण त्याची परिस्थिती म्हणजे सरांची परिस्थिती असूनही ते तिच्यासाठी नस ठेवत नाही. याचं कारण असं की अतिशय उदार मनाचे किंवा माणुसकीने विचार करणारे हे सर आहेत की इतके दिवस तिने आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी केलेलं आहे. आज आपण जर तिच्यासाठी नर्स ठेवली तर हे बरं नाही. तिने काही कुणाची कधी मदत घेतली नाही कुटुंबासाठी झटताना, मग आपण का नर्स ठेवायची, आपण करू शकतो ना, मी स्वतः करू शकतो, असं त्या बॉसचं मत असतं. आणि मग या ठिकाणी त्याला असं वाटायला लागतं की खरोखर हिने आपल्यासाठी खूप केलेलं आहे आजपर्यंत, कोणाचीही तिने हे काम करताना मदत घेतली नाही, तर या काळामध्ये, तिच्या पडत्या काळामध्ये आपण आता तिची सेवा करणं हे क्रमप्राप्तच आहे. आणि हे जेव्हा तो बघतो तेव्हा मात्र आईचं, मुलाचं, बायकोचं नातं, सासू सुनेचं नातं आणि हे सगळं पत्नीचं नातं, तेव्हा मात्र आपल्या पत्नीसाठी त्याचं मन कुठेतरी हळवं व्हायला लागतं. आणि प्रत्येक काम करण्याची जी वृत्ती आहे त्या बॉसची, ती खरोखर त्याला ती आवडते आणि त्याचं मतपरिवर्तन व्हायला लागतं. अर्थात सरांच्या घरच्या प्रसंगाने त्याचा आपल्या बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि कथेचं शीर्षक सुद्धा दृष्टिकोन अशाच नावाचा आहे. सरांच्या घरून तो जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आल्याबरोबर तो आपल्या बायकोला मिठीत घेतो. आणि हे दृश्य बघून आई आणि मुलगी अचंबित होऊन बघायला लागतात की एरवी वादावादी करणारे बाबा एकदम आपल्या आईला मिठीत कसं काय घेतायत आज. आणि मग कारण काय याचं, तर आज त्याला त्याच्या बायकोची किंमत कळालेली असते. बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलतो. अशा प्रकारचं सुंदर शीर्षक आणि सुंदर कथानक असलेलं दृष्टिकोन म्हणजे त्याच्या आयुष्यातला आपल्या बायकोकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो या प्रसंगाने. आणि तो आपल्या बायकोला, घराला, घरकामाला मदत करतो आणि त्याला वाटायला लागतं की खरंच माझी बायको सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे अशा प्रकारचा दृष्टिकोन बदलणं घराघरातून सुद्धा गरजेचं आहे असं आपण म्हणूयात. अर्थ यानंतरची कथा आहे शाळा. खूप छान कथा आहे. शाळा अर्थात शाळेतलं वातावरण आपल्या सर्वांना शाळा परिचित आहे. शाळेमध्ये मुलं मुली एकत्र आहेत अशा प्रकारची ही शाळा आहे. शाळा हे संस्काराचं केंद्र आहे, शाळा हे ज्ञान मंदिर आहे, हे सगळंच आपल्याला माहित आहे. अशीच एक शाळा या कथेमध्ये आहे. जी मुलं आहेत ती काही व्रात्य आहेत, काही गरीब आहेत, काही मुली आहेत, काही खोडपात्री आहेत, खोड्या करणारी आहेत, काही टिंगल टवाळ्या करणारी आहेत. आणि अशा प्रकारचं हे शाळेतलं वातावरण साधा सोपा परिचयाचा जरी विषय असला तरी कुठेतरी याच्या माध्यमातून शाळा या संस्कार कशा पद्धतीने देते किंवा खरंच एक जे बिघडणारे आहेत त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम या कथेच्या माध्यमातून लेखिकेने केलेलं आहे. आपले सारे मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये गप्पा टप्पा चालू असतात, तशाच शाळेतल्या वातावरण असतं आणि मित्रमैत्रिणींमध्ये अशाच गप्पा चाललेल्या असतात. वर्गातला गोंधळ असतो तो सगळ्याच आपल्या सर्वांना परिचयाचा आहे. या कथेमध्ये तेच आपल्याला वाचायला मिळतं. शाळा खरं तर संस्कार केंद्र आहे, तशीच ही शाळा आहे. मुलांना व्यवस्थित घडवणाऱ्या गुरुजनांविषयी आदर असावा, तो आदर बाळगणारी अशाच प्रकारची ही शाळा आहे. या शाळेमधल्या दोन मुली सीमा आणि कोमल या शाळकरी मुली आहेत. गुरुजनांचा आदर ठेवावा, मित्रमैत्रिणींशी झगडावं, भांडावं, गप्पा गोष्टी कराव्या, मैत्रीचं नातं टिकवावं, अशाच प्रकारचं हे वातावरण आहे. एकमेकांना मदत करण्याचे संस्कार सुद्धा ही शाळा करते. आणि मग असं असलं तरी बोलून चालून ती शाळकरीच मुलं आहेत. खोड्या करणारच, व्रात्यपणा घडणारच, काहीतरी चुका हातून होणारच, तशाच चुका या मुलांच्या हातून सुद्धा होतात. आणि कुठेतरी रस्त्याच्या कडेला
कैऱ्या लागलेलं एक झाड असतं आणि त्या कैऱ्या पाडण्याचा मोह या शाळकरी मुलांना होतो. आता त्या कैऱ्याचे ज्यांचं झाड आहे ते मालक मात्र खूप तापट असतात आणि ते आता किती बोलतील आपल्याला, किती अंगावर येतील आपल्याला, काय शिक्षा भोगावी लागेल वगैरे वगैरे वाटायला लागतं ह्यांना. आणि मग या अशा प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी गुपचूप कैऱ्या तोडून आणून खाणे हा खरं तर बालवयात घडतच, याला काही अपवाद नाही कोणी. पण गुपचूप तोडून आणणं म्हणजे चोरी आणि चोरी करणे म्हणजे वाईट आहे. हे संस्कार या ठिकाणी या मुलांमध्ये आहेत हे मात्र नक्की आहे. की कैरी चोरलेली आहे आपण, त्या मालकाला न विचारता आपण त्या कैऱ्या आणलेल्या आहेत आणि मग त्या चोरून आणलेल्या आहेत. ही चोरी झाली आपल्या हातून आणि आता आपल्याला नक्कीच काहीतरी गुन्हेगार म्हणून आपल्याला सामोरे जावं लागणार आणि शिक्षा होणार. पण या वाईट प्रसंगातून सुद्धा ही मुलं कशा पद्धतीने स्वतःची सुटका करून घेतात, एकमेकांना कसं सहाय्य करतात, एकमेकांना समज कशी देतात. त्यांच्यात कोणीतरी खट्याळ आहे, कोणी गरीब आहे, कोणी बदमाश आहे, तर कोणी युक्तिवाद लढवणारा सुद्धा आहे. डोकं लढवून आलेल्या प्रसंगाला तोंड देतात आणि त्याच्यातून सही सलामत सुटतात. खरं तर यासाठी ही मुलं गीतेतील एका वाक्याचा म्हणजे आधार घेतात आणि सहज उम्या एक वाक्य बोलून जातो. उम्या हे पात्र आहे त्याच्यातलंच एक, तो बोलून जातो की कुणाचं भलं होणार असेल तर खोटं बोललेलं फार चांगलं. बघा, गीतेचं तत्वज्ञान आहे, त्या उम्याला माहितीये आता सगळ्यांना आपल्याला शिक्षा होणार आहे, तर आपण खोटं बोलूया ना थोडंसं, कुठे बिघडलं खोटं बोललं तर. आणि म्हणून तो त्या ठिकाणी खोटं बोलतो आणि सांगून देतो की अरे काही हरकत नाही खोटं बोललं तर. गीतेत सुद्धा सांगितलंय असं की खोटं बोलावं कुणाचं भलं होत असेल तर. आणि ही सगळी कथा वाचल्यानंतर असं लक्षात येतं आपल्या की तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा असे घडलेले प्रसंग आहेत. शाळेतलं वातावरण काय घडतं, असाच एक प्रसंग आणखी एक या कथेमध्ये सांगितलेला आहे. शाळेत नवीन शिक्षक आलेले असतात आणि कुठे ना कुठेतरी हाही जो सीन आहे किंवा देखावा आहे किंवा प्रसंग आहे तो तुमच्या माझ्या परिचयाचा नक्कीच आहे. तर या शाळेमध्ये काही मुली आहेत, मुलं आहेत, दोन्ही आहेत. मुली कशा काही हळव्या असतात, बुजऱ्या असतात आणि एका मुलीवर मात्र असा प्रसंग ओढवतो की आज माहिती आपल्याला की पुरुषी स्पर्श हा कसा आहे किंवा वाईट आहे हे कळणे पण जाण ही मुलींना सुद्धा, शाळकरी मुलींनाही आलेली असते. तर या मुलीमध्ये हळू अबोल स्वभावाची एक शालन नावाची मुलगी असते आणि अतिशय डॅशिंग अशी कोमल असते. मैत्री आहे दोघींची पण. एवढं मात्र खरं की याच्यातले हे मैत्री म्हणून यांची खूप छान संघटन आहे या सगळ्यांच्याच मध्ये. आणि एकमेकांना कितीही ते त्रासात असले किंवा कुठच्या अडचणीत असले, काही प्रश्न समोर असतील तर ते सोडवण्यासाठी हे सगळेच जण धावून जातात त्या ठिकाणी. म्हणजे शाळेमध्ये हे अशा प्रकारचं वातावरण असावं हे खूप चांगलं आहे खरं तर. तर हे पात्र याच्यामध्ये आहेत अशी आणि त्यांना लाभलेली त्यांच्या मैत्रीची किंवा मुलांची साथ सुद्धा खूप छान आहे. तर या शाळेमध्ये नवीन सरांचं आगमन होतं आणि त्यांचं वागणं हे कुठेतरी मुलींना खटकतं. शाळेतील मुलीवर हा आलेला प्रसंग, ते अतिशय हळवी अबोल शालन, ती अधिकच लाजरी बुजरी होते आणि तिला जो त्या सरांचा वाईट स्पर्श असतो त्या स्पर्शाने ती पूर्ण भेदरून जाते. ती कुणाला सांगत नाही, अबोल असते. काय घडलंय आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणीला वाटायला लागतं की ही अबोल आहे का की काय राहते, ही काही कोणाला सांगत नाही, हे असं काय. मग तिला खरं काय कारण आहे की तिच्या घरी रात्री अभ्यासाला म्हणून जातात मुली आणि तिच्याकडनं सगळं विचारून घेतात. जे कुतूहल जे आहे मनामध्ये, ही अशी अबोल का झाली त्याचं, ते सगळं तिच्याकडनं काढून घेतात आणि ती एकटी हे सहन करत होते. आता मात्र म्हणतात तू एकटी सहन करायचं नाही, त्या सरांचा त्यांना सगळा हेडमास्टरला सांगून त्यांना छडा आपण लावलाच पाहिजे त्यांच्या त्या घटनेचा, असं वाटायला लागतं त्यांना. आणि मग तिच्या भोवती असलेले हे मैत्रीचे जे वलय आहे त्याच्यातून ती सही सलामत बाहेर पडते. हे मैत्रीचं कडं म्हणा किंवा मैत्रीचा जो परीघ आहे तो परीघ म्हणा, याच्यातून अडचणीतून त्या मुलीला बाहेर काढतो आणि तिला बोलतं करतो आणि तिच्याकडनं सगळे वदवून घेतात. हा घडलेला प्रसंग काय आहे, तो सरांनी तिला कसा त्रास दिला हे सगळं ती सांगते. याबाबत त्या मुलांची खूप एकी आहे, त्यांच्यामध्ये परिपक्वता आहे. 8वी 9वीचीच मुलं आहेत पण अतिशय परिपक्व आहेत. हे वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की नवीन सरांचा एखाद्या मुलीकडे बघण्याचा, पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो किती विचित्र आहे किंवा तिला त्यांनी केलेला स्पर्श हा नक्कीच वाईट आहे हे कळणे इतपत शाळकरी मुली ह्या नक्कीच आज हुशार आहेत. अशा प्रसंगामध्ये तिला सर्व मैत्रिणीची किंवा मित्रांची खूप छान साथ मिळते आणि शालन जरी लाजरी बुजरी असली तरी तिच्याकडून सर्वजण माहिती मिळवतात
तिला शेवटपर्यंत साथ देतात आणि त्या मास्तराला धडा शिकवायचाच म्हणून तो हेतू मनात ठेवून हेडमास्टर पर्यंत हे प्रकरण नेतात. या वाईट प्रवृत्तीचं नायनाट झालं पाहिजे असं त्या हेड सरांना सुद्धा वाटायला लागतं. कारण शाळा हे ज्ञानमंदिर आहे, त्याचं पावित्र्य राखणं हे खूप गरजेचं आहे. या कथेतून हा बहुमोलाचा संदेश मिळतो आणि खरंच मैत्रीचं अतूट नातं हे किती उपयोगी पडतं क्षणाक्षणाला याचीही जाण आपल्याला या शाळकरी मुलांच्या माध्यमातून होते. वाईट प्रवृत्तीला नेहमी ठेचलं पाहिजे असं सांगणारं हे कथानक खूप सुंदर रीतीने या कथेमध्ये उलगडून दाखवलेलं आहे. पात्र, प्रसंग, मांडणी, संवाद सर्व दृष्टिकोनातून शाळा ही कथा मनामध्ये कुठेतरी घर करून बसते आणि खरोखर या वाईट प्रवृत्तीचा नायनाट हा झालाच पाहिजे ही जाणीव ही कथा वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा सतत रुजली जाते. यानंतरची कथा आहे तिचा प्रवास. अर्थात सर्वच कथा ह्या थोड्या बहुत प्रमाणात स्त्री केंद्रित आहेत आणि तिचा प्रवास हा सुद्धा एका स्त्रीचाच प्रवास आहे. ती त्या खडतर प्रवासाशी कशी एकरूप होते. अनेक दुःखद प्रसंग तिच्या आयुष्यात कसे डोकावतात, ज्या दुःखाची तिला पूर्व आयुष्यामध्ये कधीही कल्पना नसते, त्यानंतर ती त्याला कसं सामोरे जाते आणि अखेरपर्यंत ती या प्रवासात कसं मार्गक्रमण करते हे खूप छान या कथेमध्येही सांगितलेलं आहे. साधारणतः ज्या कालखंडामध्ये हे कथानक घडलं त्यावेळेस फोन नव्हता, टीव्ही नव्हता, साधा सरळ घरगुती वातावरण आणि अशा या वातावरणात एक हुशार, गुणी, सर्वांना हवीशी वाटणारी अशी मुलगी शुभदा ही लहानाची मोठी होते. आपल्या आई वडिलांसोबत ती राहणारी असते. घरात हे छोटसच कुटुंब असतं आणि या छोट्या कुटुंबातून ही लहानाची मोठी होते. यथावकाश शरद नावाच्या तरुणाशी तिचा विवाह होतो. हा श्रीमंत घरातला असतो, साहजिकच सगळी सुख आजूबाजूला असतात आणि एक श्रीमंत मुलगा जो वयाच्या एका ठराविक टप्प्यावर आल्यानंतर कसा बिघडत जातो याच चित्रण या कथेमध्ये आलेलं आहे. थोडेसे नाविन्याचे दिवस ओसरतात आणि मग हळूहळू शरदच्या व्यसनाची तिला जाणीव व्हायला लागते, तिला कल्पना येते, ती बिचारी हतबल होते. या ठिकाणी ती काहीच करू शकत नाही आणि एका चांगल्या घरातलं वातावरण पूर्णतः बदलून जातं. नोकरीच्या निमित्ताने ते बाहेर गावी येतात, तिथे कुणाच्या फारशा ओळखी नसतात आणि मग तो सतत दारू पिणाऱ्या आपल्या नवऱ्याची साथसंगत तिला करावी लागते आणि पुढे असं करत करत तिच्या सासरची सगळीच माणसं म्हणजे गतप्राण होतात. कालांतराने ती जातात आणि ही एकटीच असते. तर या आपल्या लेकीला आधार द्यायला तिचे आई वडील येतात, शुभदा आणि शरद. शुभदा आणि शरद यांचा मुलगा सुबोध आणि मुलगी सायली असते. हेही योग्य प्रकारे त्यांची वाढ संगोपंती करते, ते लहानाचे मोठे होत राहतात. पण आपल्या वडिलांचा आता प्रत्येक घरामधलं वातावरण कसं असतं, एखादं घर व्यसनी वडील तिथं असतील तर पुढल्या पिढीवर त्याचा कसा परिणाम होतो हे खूप खुबीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे या कथेमध्ये. तर मुलगा बघतो आपल्या वडिलांचं वातावरण, तो एका दुकानात जाऊन ते कसे सरबत पितात, सरबत म्हणजे अर्थात दारूला सरबत म्हटलेलं आहे आणि त्या लहान वयामध्ये त्याला त्याच्या मनावर हे कदाचित वडिलांनीच बिंबवलेलं असेल, याला सरबत म्हणतात वगैरे म्हणून. आणि ते सरबत पिल्यानंतर त्यांची जी तल्लीनता असते, दारूमुळे त्यांना जी दारू चढते, त्या चढणाऱ्या नशेमध्ये ते किती आनंदी असतात हा तो छोटा मुलगा बघतो आणि त्याच्या मनावर तेच चित्र बिंबलं जातं आणि पुढे चालून तो सुद्धा व्यसनी होतो. की त्याला असं वाटायला लागतं की आपला बाप एका दुकानात बसून सरबत पितोय आणि तो खूप आनंदी होतो, मला सुद्धा त्याच्यासारखा आनंदी व्हायचंय आणि म्हणून तो त्या वाईट व्यसनाच्या नादी लागतो. त्याचा परिणाम त्या बालमनावर होतो आणि त्याचंही आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे अतिशय हळुवारपणे या कथेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. आपल्या वडिलांच्या दुकानात बसून सरबत पिणे किंवा दारू पिणे, पिल्यानंतर खूप आनंदी वृत्तीमध्ये हसणे, बागडणे हे सुबोधच्या मनपटलावर कोरलं जातं आणि पुढे चालून आपलं आयुष्यही असंच आपल्याला आनंदी करायचं असं त्याला वाटायला लागतं. पण तो त्या व्यसनाच्या आहारी जातो आणि त्या अतिरेकाने एक दिवस शरद तर जातोच, पण आपल्या व्यसनाचा वारसा तो आपल्या मुलामध्ये सोडून जातो. ह्या माणसांच्या आयुष्यात हे असं घडतं, पण प्रवास तिचा आहे. खर तर या सगळ्या प्रसंगाशी तिला तोंड द्यायचंय. तिचं आयुष्य हे घडत असताना किंवा नवीन काहीतरी आपल्याला करायचंय हे स्वप्न तिने बघत असताना मात्र
सगळी सासरची माणसं जातात, व्यसनाने नवराही जातो आणि त्या व्यसनाचा वारसा मुलामध्ये टाकून जातो. आणि आता मात्र खरोखर ती हतबल होते, म्हणजे काहीच तिच्या हातामध्ये उरत नाही. आता आता थोडीशी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असते, नवीन नवीन सुधारण्याच्या वाया समाजात येऊ पाहत असतात आणि मग आता मुलगा असं भासवतो आईला की मी आता खूप छान वागतोय असं, आणि मग आईला म्हणतो की बहिणीसाठी आपल्याला पैसे जमा करायचे, तुझं आणि माझं एकत्र अकाउंट काढू आपण, असं त्याला म्हणतो. तो असं भासवून सुगवतो आपल्या आईचे आणि आपले जॉईंट अकाउंट उघडतो. सायलीला वाटतं की सायलीसाठी म्हणजे तिच्या लग्नासाठी हे जमवतोय मुलगा आपला आता शहाणा झालाय, त्याच्यामध्ये मतपरिवर्तन झालंय, तसं की आपल्या भोळ्या बाबड्या आईला असं वाटतं, सगळ्या साळ्यांना असं वाटत असतं. तीही काही अपवाद नाही. आणि मग असं करत तो मुलगा सुधारलेला आहे या भ्रमात ती असते, पण होते मात्र उलटेच. घरातले हळूहळू पैसे जातात, जमवलेले दागिने जातात सगळे. तो व्यसनामध्ये 24 तास बुडालेला असतो आणि घरात दागिने चोरले जातात, चोर घरातच असतो हेही तिला माहिती असतं. आणि मग या सगळ्या व्यसनात बुडून एक दिवस सुबोधचा अपघाती मृत्यू होतो. म्हणजे तिचा प्रवास बघा कसा आहे. सुरू झालेला तिचा प्रवास, अतिशय आनंदात असलेली अशी गुणी, हुशार, कर्तबगार नाही, तिच्या कर्तबगारीला सुरुवातच होत नाही तर कर्तबगार कशी असेल. ही जी मुलगी आहे तिचा प्रवास मात्र असा अर्ध्यावरच खुंटला जातो, थांबतो. आणि या सगळ्या व्यथा आता खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यातल्या संपलेल्या असतात. एका मुलीचं लग्न लावायचं राहिलेलं असतं फक्त, मुलगा तर जातोच व्यसनाने, नवराही जातो. आणि मग आता खऱ्याच व्यथा संपल्यात असं समजून या ठिकाणी खरं तर तिने आनंद व्यक्त करावा का दुःखाला कवटाळून रडत बसावं असं वाटतं. आणि म्हणून तिचा बांध फुटतो, ती धाय मोकलून रडायला लागते. मुलगी सायली, तिला मात्र या ठिकाणी वाटतं आपण थांबवू नये आईला, तिला मनसोक्त रडू द्यावं, जितकं तिला रडता येईल तितकं रडू द्यावं, तिचा दुःखाचा निचरा तरी होईल असं तिला वाटायला लागतं. आणि इथे कथा संपते. वाचकाच्या मनामध्ये, वाचकाच्या डोक्यामध्ये एक प्रकारचा विचार देऊन ही कथा जाते. हे अशा प्रकारची हतबलता जर मानवी आयुष्यामध्ये अर्थात स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आली तर ती त्याला कशा पद्धतीने तोंड देते, कशा पद्धतीने सामोरे जाते. खरोखर एक छान सुसंस्कारी हुशार मुलगी, तिच्या आयुष्याचा प्रवास हा अशा पद्धतीने सुरू होतो. आणि काही स्वप्न उराशी तिने बाळगलेली असतात, पण त्या स्वप्नाचा सगळा चक्काचुराडा होतो, तिची पूर्ण दिशाच बदलून जाते. आणि बदललेल्या मार्गाशी तिला शेवटी आपलं आयुष्य त्या मार्गात झोकून द्यावं लागतं आणि तोच तिचा प्रवास ठरतो. तुमच्या माझ्या मनामध्ये एक विचाराचा भ्रमर गुंजाराव करत राहतो आणि तिचा प्रवास अशा रीतीने या कथेतून संपतो. तर कुठेतरी मनाला चटका लावणारी ही कथा आहे. ही कथा खूप भावते. पुढं काय माहित असलं तरी सुद्धा विवश होतो आपण हे सगळं वाचून. हे वातावरण बधीर करणार आहे वाचकाला, हे नक्कीच. यानंतर या संग्रहातली शेवटच्या कथेत मी आता आपण समोर ती कथा उलगडून दाखवते. त्या कथेचं नाव आहे उशी. उशी जी आपण उशाला घेतो रात्री झोपताना ती उशी. म्हणजे थोडस काय रहस्य आहे का असं वाटतं, पण साधी सरळ कथा की थोडीशी रहस्यमय असेल, पण खूप भावली, मला आवडली. एक फार पूर्वी घरातलं वातावरण कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्या वातावरणात घडलेलं हे कथानक आहे. आणि मग कुठेतरी आपल्याला हे कथानक वाचताना मला तर माझं बालपण आठवलं. असंच एकत्र कुटुंब होतं. या कथेत जशी काकी आजी आहे तशी मला पण एक काकी आजी नाही, ती काकूच होती, तिला आम्ही मोठी आई म्हणायचो. तर ही मोठी आई मला या ठिकाणी आठवली माझी. आणि तिचं कसं आपल्या सगळ्या घरातल्या लोकांवर प्रेम होतं, घरातले सुद्धा तिच्यावर तुटून पडायची, इतकं प्रेम करायचे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. आज मात्र अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळत नाही. तर अशी ही एक कौटुंबिक कथा आहे, शेवटची कथा आहे या कथा संग्रहातली, पण विचार करायला लावणारी नक्कीच आहे. सारिका ही लहान कुटुंबामध्ये वाढलेली आणि लग्न होऊन आता मोठ्या कुटुंबात येते. एक साधारण 5 माणसाचं हे छान कुटुंब असतं. घरात एक काकू आजी असते. त्या काकू आजी कधी चिडतात, कधी एकट्याच बडबडतात, अशा प्रकारचा त्या काकू आजीचा त्या स्वभाव असतो. कधी ओरडतही असतात त्या. 9 वारीतल्या ह्या काकू आजी असतात. आणि त्या काकू आजी जाणून घेण्याची उत्सुकता या सारिकाला असते. लग्नानंतर पहिल्यांदा ती वडिलांसोबत माहेरी येते. माहेरी आल्यावर मात्र साहजिकच आईला असं वाटायला लागतं, प्रत्येक आईलाच असं वाटतं
पहिल्यांदा लेक माहेरी आली की कसं आहे सासर, माणसं कशी आहेत सगळी, व्यवस्थित आहे ना. तसं हिची आई सुद्धा हिला विचारते आणि आपले लेक सासरी खूप खुश आहे हे ऐकल्यानंतर आईचा आनंद गगनात मावत नाही. लेक माहेरपणाला आली, तिला आता काय देऊ काय नाही असं साहजिकच आईला होऊन जातं आणि तिच्या आवडीच्या चकल्या शंकरपाळ्याची डिश आई तिच्या समोर देते आणि मग हे डिश भरून देत असताना सासर बद्दल वेगवेगळे प्रश्न साहजिकच आई तिला विचारते. मोकळेपणाने लेक उत्तरही देते, तिला सारे सांगते आपलं सासर कसं आहे, माणसं कशी आहेत, काकू आजीचा स्वभाव कसा आहे, सासूबाई कशा आहेत, सासू सासरे कशा आहेत, त्यांना अण्णामाई नावाने हाक मारायचे सगळे. हे सासू सासरे सारिकाचे. सचिन अर्थात तिचा नवरा असतो आणि एक 4 दिवस झाले की तो तिला घेऊन जायला म्हणून सासूरवाडीला येतो आपल्या. काकू आजी मात्र वयस्कर झाल्यामुळे आता सध्या कुठे गावाला जात नाहीत, फारशा बाहेरही जात नाहीत त्या नेहमी स्वतःजवळ एक उशी मात्र बाळगून असतात. आणि हे रहस्य किंवा ही उशी का बाळगून असतात, कुटुंबात माहिती असेल सगळ्यांना कदाचित ते पहिल्यापासून उशी घेऊन हिंडतात, कुठे बाहेर प्रवासाला गेल तरी ती उशी त्या सोडत नाही, त्या उशीवर इतकं प्रेम असतं त्यांचं. मात्र सारिकाला हे सगळं नवीनच होतं आणि तिला तिला ती संभ्रमात पडते. तिला वाटायला लागतं काय या उशीत, काकू आजी नेहमीच उशी बघलेत मारतात आणि सगळीकडे हिंडतात, त्या उशीचं रहस्य काय हिला वाटायला लागतं. पण त्या उशीबद्दल बोललं की अण्णामाईंना अजिबात आवडायचं नाही किंवा काकू आजीला काही म्हणलेलंही त्यांना खपायचं नाही. तर ते नेहमी उशी बाळगून का असतात, त्या उशीचं रहस्य जाणण्यासाठी मात्र सर्वांसारखी सारिकाला सुद्धा उत्सुकता लागलेली असते. त्या उशीला या काकू आजी कधी का सोडत नाहीत हा प्रश्न तिला भेडसावत असतो सतत. फार पूर्वी म्हणे त्या प्रवासाला गेलं तरी त्या उशीला घेऊन जात असत हे तिने ऐकलेलं असतं. त्या उशीवरून किंवा अन्य काही संबंधात त्याला काही बोललेलं मात्र अण्णामाईंना अजिबात आवडत नसे. तसा काही विषय जरी निघाला तरी ते इतरांवर रागवायचे, अण्णा रागा करायचे आणि तो विषय तसाच मागे पडायचा. त्याच्यामुळे त्या उशीत काय दडलेलं आहे हे कधी कुणाला समजलंच नाही. एके दिवशी मात्र उशी आपल्या छातीशी धरून काकू आजी अनंताच्या प्रवासाला निघून जातात. आजीचं आयुष्य संपलं सगळं काकू आजीचं. ती उशी उराशिताने तशीच कवटाळून घेतली आणि इहलोकाची यात्रा त्यांनी संपवली. यावेळी मात्र सर्व घर हादरते. डॉक्टरला बोलवलं जातं, डॉक्टर मृत्यू झाल्याचे जाहीर करतात. मग काकूंच्या आठवणीने सर्वजण साश्रू नयनाने त्यांना निरोप देतात. एवढ्यात दारात एक व्यक्ती येते. तिला माईने बोलवलेलं असतं. तो सांगतो मला माईने बोलवलंय म्हणून. माई त्याला बघतात आणि काकूंचं जे अंथरूण पांघरूण सगळं जे काही होतं त्यांनी वापरलेलं त्या माणसाला ते देतात की तू वापर नाही तर कोणाला दे बाबा असं त्याला सांगतात बजावून. एवढ्यात त्याला ते देत असताना सारिका बघते आणि ती उशी हिसकावून घेते, काढून घेते. काकू आजीच्या त्या उशीत काय असावं ही उत्सुकता सारिकाला लागलेली असते. न जाणो कथा वाचताना मला सुद्धा ही उत्सुकता होती. खरंच या उशीत काय असेल असं वाटायला लागतं. माझ्या सुद्धा मनात आलं कदाचित ते वाचताना तुमच्या आता मी सांगते म्हणून एरवी तुम्ही कथा वाचली असते तर तुम्हाला असं वाटलं असतं की या उशीत काय दडलंय म्हणून. उशीचं कव्हर काढलं जातं तेव्हा आत काकू आणि त्यांच्या नवऱ्याचे तरुणपणीचे फोटो असतात. बिचारा काकूने जीवापाड जपलेले. अधुरी एक कहाणी असंच काहीतरी म्हणावं असं वाटतं आणि साहजिकच उत्सुकतेसोबत यावेळी काकूंबद्दल थोडीशी हळहळ, थोडीशी कणव मनामध्ये वाटायला लागते. एकंदर पूर्वी असंच काहीच कौटुंबिक वातावरण होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यात एखादी आत्या, एखादी काकू बालविधवा असायची आणि त्या काळात तिचं असणं कुणाला खूपच सुद्धा नव्हतं. तसंच काकू आजी या घरात त्या काकू आजीचं व्यक्तिमत्व होतं. या कथेने मला खरंच माझ्या ही काकूची आठवण करून दिली आणि मग त्या काकूचा या घराशी कसा लळा लागलेला होता याचं स्मरण मला कथेतून माझी काकू सुद्धा आठवली. अर्थात या कथेमुळे, यातल्या पात्रामुळे, कथानकातून, प्रसंगामुळे, घटनेमुळे या कथा प्रत्येकाच्या घरात जातात. कधी कधी त्या आपल्या मनातही घर करून बसतात आणि कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यात त्याच्यातली पात्र आहेत, त्याच्यातले प्रसंग आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. हा अनुभव एकट्या लेखिकेचा हा नसतो. तो जेव्हा सार्वत्रिक स्वरूपाचा होतो, मग तो लेखक कुठलाही असू दे, मग ती कला कुठलीही असू दे, ही तुमची माझी एकट्याशी राहत नाही. ती जेव्हा सगळ्यांची होते तेव्हा त्या कलेचं यश असतं, तेव्हा त्या कथेचं यश असतं. आणि अशा प्रकारचे या कथेमधले जे विषय आहेत
किंवा या कथेमधले जे प्रसंग आहेत, या कथांमधल्या ज्या घटना आहेत, अर्थात दोनही कथा लेखिकांसंदर्भात मी ह्या शेवटचा पॅराग्राफ बोलते किंवा शेवटचं सांगते. अश्विनीताईंची कथा असू दे किंवा प्रज्ञा मारस्वाडकर ताईंची ही कथा असू दे, याच्यातले बरेचसे अनुभव सार्वत्रिक आहेत. ते कुठेतरी अशा कामवाल्या बायका काहीतरी सांगतात, बाहेरचं आपल्याकडे येतात, आपण त्यांच्याशी इतकं रमतो, आपल्याला असं वाटत नाही त्या तिथलं आपल्याकडे सांगतायत, भराभरा ओकतायत, मग आपल्या घरातल्या दुसरीकडे जाऊन सांगत असं असतील ना त्या. हे घरोघर घडणारं चित्र आहे. आणि आजकाल तर काय घरामध्ये आपण एकटेच असतो ना, घरात कुणी नसतंच. एखादा मुलगा मुली असतील, लग्न होऊन जातात, मुलगा बिचारा नोकरीच्या निमित्ताने कुठेतरी निघून जातो, घरात एकटीला तोंड द्यावं लागतं सगळ्या प्रसंगाला. माझी सूनबाई पुतण्याची बायको नेहमी म्हणते, तिच्या सासूला सांगते, इथं आल्यावर पुण्यात राहते ते, आणि मलाही सांगते, काकू बायकांना सोडू नका बरं का कधी कामं कमी झालेत म्हणून म्हणते, कारण तो विरंगुळा आहे तुमच्या जीवनातला, तुमच्या आयुष्यातला. खूप काही तुम्हाला कळतं, बाहेरचं गप्पा मारण्यात तुमचा वेळ जातो, आणि तुमचं जे थोडंसं आपण काय म्हणतो आजकाल एकाकी राहिल्यावर काहीतरी डिप्रेशन येतं किंवा काहीतरी. मला येत नाही तसं कधी, खरं तर मला खूप विषय आहेत बाबतींचे, आणि मग ती तसं म्हणते की या बायकांना राहू द्या, त्यांच्याकडे खूप काही कळतं आपल्याला. आणि मग असं थोडासा विनोद किंवा थोडासा मजा म्हणून सांगते मी तुम्हाला. पण हा जो अनुभव आहे या कथेमधला, हा सार्वत्रिक अनुभव आहे, किंवा काकू आजीतला जो अनुभव आहे तो सार्वत्रिक अनुभव आहे. आपल्याही घरामध्ये आपण कधीतरी लहानपणी ही काकू आजी बघितलेली असते, कुणीतरी आत्या पाहिलेली असते आपण, आणि त्या प्रसंगाशी आपण रिलेटेड होतो, किंवा त्या प्रसंगाशी साधर्म्य साधतो, किंवा त्या प्रसंगाशी एकरूप होतो आपण, आणि आपल्या आयुष्यात जणू काही हे घडलेलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि सगळ्यांच्याच आयुष्यातले हे प्रसंग जेव्हा होतात, सार्वत्रिक प्रसंग, सार्वत्रिक रूप म्हणून हे जेव्हा कथेतले प्रसंग येतात, तेव्हा ते तुम्हाला, मला, वाचकाला सगळ्यांनाच भावतात, आणि ते आपल्या सर्वांचेच होतात. तर अशा प्रकारच्या ह्या कथा आपल्या समोर मांडलेल्या, मला ज्या पद्धतीने हे पुस्तक आकलन झालं तसं मी तुम्हाला ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मला तर त्या कथा नक्कीच आवडल्या, त्या वाचकांनाही आवडतील यात शंकाच नाही, अशी आशा मी व्यक्त करते. आणि सख्यानो, मी तुम्हाला या ठिकाणी हेही आवर्जून सांगते की पुस्तक विकत घ्या. आपल्या सखांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ती, 4 पैसे खर्च करा, आणि आपल्या सगळ्याची पुस्तकं आपण विकत घेतली तर मग बाहेरच्यांना सांगता येईल ना आपल्याला. तर जरूर पुस्तक विकत घ्या, आपला संग्रही ठेवा, आपल्या नातेवाईकांना द्या, कुणाला प्रेझेंट म्हणून द्या. अशा रीतीने आपल्या पुस्तकांचा एक खप होईल, आणि जेव्हा जितका जास्त खप होईल तेव्हा आपण अजून उत्सुक असू ना. पहिली पुस्तकाची आवृत्ती संपली आपली, आता आपल्याला अजून लिहायचं असं आपल्याला वाटायला लागेल. तेव्हा प्रत्येकाने एकमेकींची पुस्तकं विकत घ्यावी, अशी या ठिकाणी मी प्रत्येकाला थोडीशी आग्रहाची विनंती करते. आणि दुसऱ्या या ठिकाणी सांगायचं या ठिकाणी की अशा प्रकारचा जेव्हा आपण संवाद घडवून आणला, किंवा जेव्हा आपण हा कार्यक्रम घेतला ऑनलाईन, तेव्हा आपण ज्या सख्या आहेत, आपलाच परिचय आपण नको द्यायला, 1 तास परिचय गेला आज, तर हा परिचय आपण याच्या पुढे नाही देऊ असं माझं मत आहे. की बाहेरच्या कोणी व्यक्ती असतील तर जरूर द्यावा परिचय. आपला परिचय काय, मृदुलाताई मला माहितीये, मी अश्विनीताईंना माहितीये, अश्विनीताई संबरकरला माहितीये, मनीषाताईंना माहितीये सगळे, आणि त्याच्यामुळे आपण आपला परिचय, दुसरे कोणी नाहीये तिथे ऐकणारे. मात्र जेव्हा आपण बाहेरच्या व्यक्तीला बोलू त्यावेळी मात्र आपण जरूर त्याचा परिचय करून देऊयात. परिचयामध्ये खूप वेळ जातो, आणि मग आपण परिचित आहोत तसे आपण एकमेकाला, जास्त काही सांगायची गरज नाही, आणि आपल्या बोलण्यातून, आपल्या लिखाणातून आपण रोजच एकमेकांना परिचित होत असतो. तर अशा प्रकारे हे पुस्तक परीक्षण नाही, ओळख करून द्यायचं काम माझ्याकडे सोपवलं. मी ते मला जसं जमलं तसं केलं. त्याबद्दल संयोजक, आयोजक अश्विनीताई यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. बाकी सर्वांचेही धन्यवाद. व्यासपीठावरून सर्वांनी मला ऐकून घेतलं. आता पुस्तक कसं आहे हे मी सांगितलं, तुम्हाला कसं वाटलं ते पहा. छान वाटलं मला संवाद साधताना तुमच्याशी. धन्यवाद सर्वांनाच. खूप छान, खूप छान वाटलं. खरंच खूप छान. आणि मृदुलाताई, मृदुलाताई, प्रज्ञाताईंना कसं वाटलं हे महत्वाचं आहे, कारण त्यांचं पुस्तक आहे. जो ही पुस्तक परिचयाची मेजवानी आमच्यासमोर सादर केली, तर या दोघींच्याही कथांवरून आणि यांच्या विश्लेषण आणि विवेचनावरून एक गोष्ट अधोरेखित होते की या दोघी ज्या लेखिका आहेत त्या या केवळ स्त्रियांचे किंवा समाजातले प्रश्न मांडून थांबत नाहीत, तर आजची लेखिका ही त्यावर उपाय देखील सुचवते.
आणि त्या प्रश्नातून, त्या संकटातून मार्ग कसे काढायचे हे देखील आपल्या लेखनातून आपण व्यक्त करतोय किंवा लिहितोय. म्हणजे एक पाऊल आपण पुढे जातोय. आपण समाजाला लेखनातून या आपल्या दिशा देण्याचं काम करतोय, की जे आपलं उद्दिष्ट आहे. आणि हे खूप चांगल्या प्रकारे तुमच्या दोघींच्या विवेचनातून अधोरेखित झालेलं आहे. हे सांगताना मला या ठिकाणी विशेष आनंद होतो. त्याचबरोबर या दोघींच्या कथांमधलं जे वैविध्य आहे ते मला एखाद्या सुगरणीची जी थाळी असते पंचपक्वान्नांची तशी वाटते, की त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या चवी आहेत आणि तरी ते देखील सकस असं अन्न आहे. म्हणजे एकाच वेळेला ते चमचमीत आहे, रसरशीत आहे आणि तितकंच ते सकस देखील आहे. आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. तर अशी ही रिशिमाची कथा थाळी आपण या दोघींनी लिहिली, तयार केली आणि तिची जी मांडणी असते ती पण खूप महत्त्वाची असते ना, की समोर प्रेझेंटेशन कसं होतं त्याचं. आजकाल म्हणजे पदार्थाच्या चवीच्या आधी चव तर आपण नंतर घेणार आहे, परंतु ते पाहूनच जे एक आपली रसना चाळवली जाते, तर ते जे काम आहे ते तुम्ही खूप छान पद्धतीने दोघींनी केलं. त्यासाठी खूपच आभार तुमचे आणि खूप छान हे झालं सगळं. असं म्हणतात की पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात. किती खरं आहे ना अगदी. पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात आणि लेखिकांकडून या पुस्तकाचा परिचय आपल्याला वेगळ्या प्रकारे होतो. जेव्हा आपण वाचतो पुस्तक हातात घेऊन, तेव्हा लेखिका आणि आपण वाचक हे वेगळ्या प्रकारे तादात्म्य पावत असतो. परंतु एखाद्या वाचकाच्याच मार्फत जेव्हा या पुस्तकांचा परिचय आपल्याला घडून येतो, तेव्हा तो देखील एक खूप वेगळा अनुभव असतो. वेगळे दृष्टिकोन आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आणि हा जो अभिनय परिचय प्रयोग आपण या ठिकाणी केला, तर एक श्रोता म्हणून, प्रेक्षक म्हणून अतिशय समृद्ध करणारा आणि